नमस्कार मित्रांनो, अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 40व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसं की लास्ट लेक्चरमध्ये बघा आपण पर्सेंटेज म्हणजे शेकड्यावर या टॉपिकचे शाब्दिक उदाहरणं जे आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते। आय होप तुम्ही तो लेक्चर नक्की बघितलं असेल। आणि त्यामधलं एक गोष्ट तुम्हाला नक्की लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी आपण एखाद्या संख्येमध्ये काहीतरी बघा वाढ करत असतो तर त्यामध्ये आपण 100 मध्ये प्लस करतो आणि ज्यावेळी काहीतरी घट करतो तर ते 100तून मायनस करत असतो। आणि कुठलीही संख्या नेहमी सुरुवातीला कन्सिडर करत असताना किंवा मूळ संख्या जी म्हणतो आपण मूळ किंमत मूळ संख्या ही नेहमी टक्क्यामध्ये आपल्याला किती कन्सिडर करायची असते तर 100% कन्सिडर करायचे। आणि त्याच कन्सेप्टला लागून असणारे जे एक्झाम्पल्स आहेत जे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ते म्हणजे कुठले आपले तर पगार, व्यक्तीचा खर्च असेल, बचत असेल, तर या संदर्भातले जे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात तर त्या प्रश्नांचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा। ठीक आहे, चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता लेक्चरला आपण चालू करून जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला देखील अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून इथून पुढचे जे काही आपला अपडेट आहे चॅनलच्या संदर्भातलं किंवा हे आपल्या क्रॅश कोर्सच्या संदर्भातलं ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळून जाईल। ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करून त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचे लक्षात ठेवा आजच्या लेक्चरमध्ये जसं तुम्हाला समजून जाईल की ॲडव्हान्स पद्धतीच्या आपण जे म्हणलं तुम्हाला जो टेबल जो म्हणलेलं अपूर्णांकाचं टक्क्यात रूपांतर करणे आणि टक्क्याचं अपूर्णांकात रूपांतर करणे तर त्या टेबलाचा वापर कसा करायचा ते देखील आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। मग बघा प्रश्न पहिला जो आहे तो काय सांगितलं आपल्याला तर ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे। म्हणजे साधा सिंपल प्रश्न आहे पण अशा टाईपचे जे प्रश्न आहेत लक्षात ठेवा तुमचा अप्रोच असला पाहिजे की हे एक्झाम्पल मी तोंडी कसं सोडवू शकतो, म्हणजे मला पेन घ्यायची जर गरज पडायची नसेल तर मला काय केलं पाहिजे। तर आधी आपण नॉर्मल बघू की ट्रॅडिशनल मेथडमध्ये या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही आत्तापर्यंत कशा पद्धतीनं सॉल्व्ह करत आलेला असाल ते। ठीक आहे, मग जसं बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की ज्यावेळी आपण 100 मध्ये प्लस करतो किंवा एखादी संख्या आपण वाढवतो तर ते 100 प्लस करतो तर तोच रेफरन्स तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये घ्यायचा आहे। जसं की बघा इथं दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोन व्यक्तींच्या पगाराच्या संदर्भातला आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे। दोन व्यक्ती कोण कोण आहेत तर ए आणि बी आहेत। मग जसं की आपल्याला माहिती आहे बघा आता इथं सांगितलं 20% जास्त आहे, जास्त याचा अर्थ आपण 100 मध्ये ते 20 प्लस करणार आहे बरोबर। मग त्यासाठी आपल्याला आधी हे समजलं पाहिजे की ते 100 द्यायचं कोणाला। मग लक्षात ठेवा इथं जे आहे प्रश्न तो दोन पद्धतीने मांडला जातो, एक जो डाटा असणार आहे आणि दुसरं जो आहे तो प्रश्न या पेजामध्ये ह्या टोटल स्टेटमेंटमध्ये। मग जे पहिले जेवढं जर वाक्य बघा ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे ही माहिती आहे। मग या माहितीमध्ये जसं आपण लास्ट लेक्चरला पण बघितलं होतं बघा 100 देण्याचा एक ट्रिक जे आहे, ट्रिक म्हणण्यापेक्षा ती कन्सेप्ट आहे ती तुम्हाला म्हटलं होतं की पेक्षा हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे। मग पेक्षा शब्द ज्या व्यक्तीला वापरला असतो त्याला आपल्याला 100 ही किंमत द्यायची आहे। मग या एक्झाम्पलमध्ये ए चा पगार बी पेक्षा सांगितलेला आहे त्यामुळे ते जे 100 रुपये जो आहे तो आपण कोणाचा मानणार तर बी चा पगार मानणार आहे। एक्स्ट्रा किती नाही तर 20% जास्त आहे, म्हणजे 20% जास्त असेल तर 100त मी 20 मिळवावं लागेल जे की काय होणार आहे 120 होणार आहे ते। म्हणजे हे पगार मिळाले मला, बी चा पगार 100 रुपये असणार आहे आणि ए चा पगार 120 रुपये असणार आहे। पण आत्तापर्यंत जेवढे काय एक्झाम्पल आपण सोडवले बघा तिथं आपण एकतर टक्के किती आहे किती कमी आहे एवढंच चेक केलं होतं किंवा पर्सेंटेज शोधत होतो। या एक्झाम्पलमध्ये आता प्रश्न जो आहे तो पुढचा आहे बघा तरच्या पुढचं जेवढंसं काही वाक्य आहे ते आहे आपलं काय तर तो प्रश्न आहे। मग प्रश्नात काय सांगितलंय तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे। मग शेकडा कमी किंवा शेकडा जास्त हे जर टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल इथं आपण किमतीमध्ये लगेच सांगू शकतो काय रे तर ए चा पगार जो आहे तो बी पेक्षा बघा तर 20 रुपयाने जास्त आहे, ते व्हॅल्यूवर तर लगेच कळते 20 रुपयाने जास्त आहे। लक्षात ठेवा ते आपल्याला कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये। मग पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला नोट करून घ्यायचा आहे, तो फॉर्म्युला सर्वांनी नोट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये। काय आहे तो तर शेकडा कमी किंवा जास्त हे दोन्ही व्हॅल्यूसाठी हा प्रश्न वापरायचा आपल्याला। फरक छेद च्या पेक्षा गुणिले 100 किंवा इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा कुठलीही व्हॅल्यूला जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या अपूर्णांकाला कितीनं गुणायचं लागणार आहे आपल्याला 100 गुणावं लागणार आहे। ठीक आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। हा फॉर्म्युला कशाचा आहे रे तर शेकडा कमी अथवा जास्त, शेकडा म्हणजेच काय तर पर्सेंटेज येणार आहे कमी अथवा जास्त याचा हा फॉर्म्युला आहे। ठीक आहे, येस, तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा लक्षात ठेवा। कधी एखाद्या व्हॅल्यूला जर काय पेक्षा कमी पेक्षा जास्त हे जे आहे आतापर्यंत आपण सगळ्या त्या व्हॅल्यू रुपयात किंवा संख्येत ॲज इट इज काढल्या होत्या, पण जर ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल। ठीक आहे, काय अंशामध्ये फरक घ्यायचा आहे, छेदामध्ये च्या पेक्षा गुणिले 100। आता ह्या
चा अर्थ काय तो एक नीट समजून घ्या. पहिला तर फरक तर काढू आपण. तर दोघांमध्ये बघा किती रुपयाचा फरक पडलाय रे, तर 20 रुपयाचा फरक पडलेला आहे, बरोबर. मग आता इथं शब्द लिहिलाय आपण चापेक्षा. मग ह्या चापेक्षाचा अर्थ काय लक्षात ठेवा की प्रश्नामध्ये चापेक्षा हा शब्द कोणाला वापरलेला आहे. तर लक्षात ठेवा इथं दोन ठिकाणी तुम्हाला पेक्षा शब्द वापरलेले दिसतील प्रश्नामध्ये. पहिला आहे तो बी पेक्षा आणि पुढे एक वाक्य बघा त्याच्यामध्ये आहे ए पेक्षा. मग इथं जो शब्द वापरलाय चापेक्षा तो त्या प्रश्नामधला सांगितलाय. म्हणजे तरच्या पुढचं जे वाक्य आहे बघा तिथं तुम्हाला नीट ते स्टेटमेंट नीट वाचायचं आहे. तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे. म्हणजे तिथं तो जो शब्द आहे तो त्या ए बद्दल वापरलेला आहे. मग ज्या व्यक्तीबद्दल तो पेक्षा शब्द वापरला जातो त्याचा पगार त्या छेदामध्ये टाकायचा आपल्याला. म्हणजे इथं छेदामध्ये लक्षात ठेवा जो पगार आहे तो कोणाचा आला पाहिजे रे, तर ह्या ए चा आला पाहिजे. क्लिअर आहे. आणि याला गुणिले सगळं सेम राहील 100 होणार आहे. मग इथं बघा कटिंग होईल 20 एके 20 आणि 20 संग 20 असे. मग इथं लक्षात ठेवा तुम्हाला त्या टेबलाचा वापर करायचा आहे. जर की आपल्याला माहिती आहे बघा 1/6 ची टक्क्यातली जी काही व्हॅल्यू असते बघा ती किती आहे रे, तर 16.66% आहे. त्यामुळे आन्सर जे आहे माझं फायनल ते किती असायला पाहिजे 16.66%. मग आता इथं बरेच विद्यार्थी बघा व्हॅल्यू पाठ असो किंवा पाठ नसतील तर तुम्हाला 100ला 6 भागच घालवायला लागणार आहे. तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक उरत नाहीये. मग जर कॅल्क्युलेशन कमी करायचं असेल थोडंसं स्पीड तुम्हाला वाढवायचं असेल तर तो जो टेबल आहे तो तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. मग अपूर्णांकाची टक्क्यातली व्हॅल्यू काय असते आणि टक्क्याची अपूर्णांकातली व्हॅल्यू काय असते दोन्हीचा रेफरन्स घ्यायचा आहे आणि रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे आहे व्हॅल्यूमध्ये ॲड करायचे आहे. जसं की बघा इथे 1/6 आले 1/6 ची व्हॅल्यू पाठ आहे माझी किती असते तर 16.66 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा ही फार म्हणजे पेक्षा जुनी मेथड आहे. म्हणजे ट्रॅडिशनल मेथड जी म्हणतो आपण जिथं बऱ्यापैकी सगळे एक्झाम्पल या 100 सोडवत असतात. पण ही पद्धत आपल्याला फॉलो करायची नाही. जे विद्यार्थी फॉलो करणार आहे त्यांनी अपडेट व्हायचं आहे आणि अपडेट होण्यासाठी करायचं काय ते आता बघूया आपण. ठीक आहे. मग इथं सेम जसं तुम्हाला म्हटलं की त्या अपूर्णांकाचा जो फ्रॅक्शनचा जो टेबल आहे तो त्याचा वापर करायचा आहे. दर किती होता रे, तर 20% होता बघा. 20% पगार जास्त आहे. मग ह्या पहिल्या व्हॅल्यूला काय करायचं आहे तुम्हाला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं. मग 20%चा मला पार्ट आहे व्हॅल्यू किती असते रे, तर 1/5 ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. कशाची 20%चं जे आन्सर आहे अपूर्णांकात ते किती असते रे, तर 1/5 आहे. मग पुढं सेम ए आणि बी हे दोन व्यक्ती येणारच आहेत. ठीक आहे. फक्त इथं जे आपण बघा 100 कन्सिडर केले ती इथं 100 ह्या व्हॅल्यू घ्यायच्या नाहीत. मग आता इथं करायचं काय लक्षात ठेवा तर इथं तो फॅक्टर सेम लागेल. अपूर्णांकात किती आले 1/5 आले. मग इथं व्हॅल्यू आता द्यायचे आहेत. एचा पगार मानायचा आहे आणि बीचा पगार काहीतरी मानायचं आहे. मग त्यासाठी लक्षात ठेवा ही जी छेदामधली जी व्हॅल्यू असते ती तुम्हाला द्यायची आहे त्या बीला. म्हणजे इथं जे आपण 100 ज्या व्यक्तीला देणार होतो त्या व्यक्तीला या छेदामधली व्हॅल्यूचा पगार द्यायचा. म्हणजेच काय बीची जो काय पगार आहे तो किती असेल रे 5 रुपये असणार आहे. क्लिअर आहे. काय करायचं पहिला तर टक्क्याचा अपूर्णांकात करून घ्यायचं आहे आणि छेदामध्ये जी व्हॅल्यू असेल ती पेक्षा शब्द ज्या व्यक्तीला वापरला असेल त्या व्यक्तीला ते छेदातलं 5 रुपये द्यायचं. मग त्यानंतर आता 20% काय रे जास्त आहे पगार. जर त्या ठिकाणी 20% जास्त असेल तर हा जो अंश आहे तो तुम्हाला काय करायचा ह्या 5 मध्ये प्लस करायचा. कधी जर जास्त शब्द वापरला तर आणि जर कमी शब्द वापरला तर अंश मायनस करायचा. एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय इथं आता बघा 20% जास्त शब्द वापरलेला त्यामुळे 5 आणि हा अंश किती झाले 6 रुपये पगार त्या एचा असणार आहे. मग या व्हॅल्यू ज्या आहेत जिथं आपण 100 120 घेतोय इथं तुम्हाला त्या व्हॅल्यू घ्यायच्या 5 आणि 6. एवढाच बदल आहे. पुढची सगळी प्रोसेस सेम राहणार आहे. म्हणजेच अंतर म्हणजेच फरक किती रुपयाचा फरक पडला तर 1 रुपयाचा फरक पडला दोघांमध्ये. कोणापेक्षा सांगितले तर ए पेक्षा शब्द होता प्रश्नामध्ये जसं इथं आपण चर्चा केली त्या पद्धतीने. मग 1/6 आणि टक्क्यात लागणार आहे मला गुणिले 100 होईल. मग आपल्याला डायरेक्टली माहिती आहे बघा 1/6 ची व्हॅल्यू जी की किती असते रे तर 16.66 ही आपली व्हॅल्यू असते. त्यामुळे आन्सर काय असणार माझं 16.66% हे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा ही पद्धत आपण फॉलो करायची ही पद्धतीनं आपण कंटिन्यू करायचं आहे ते. क्लिअर आहे. कारण ह्या 100 ह्या प्रोसेसला लक्षात ठेवा एक लिमिटेशन आहे. जे विद्यार्थी हे अजून देखील या पद्धतीचा वापर करतात ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये आपण मी चेक करून सांगतो की ह्या पद्धतीचा तुम्हाला तोटा कधी होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे अपडेट लक्षात ठेवा ही प्रोसेस करायची आणि ही प्रोसेस जी आहे ही तोंडी होते. ह्याला कुठेही पेनची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. फक्त व्हॅल्यू इक्वेट करणं जमलं पाहिजे आणि का फार असं अवघड नाही आहे. छेदातली व्हॅल्यू पेक्षा शब्द सांगितले त्याला द्यायचे आहे आणि अंश प्लस कधी करायचा जर जास्त शब्द वापरला आणि अंश कमी करायचा कधी तर कमी शब्द वापरला असेल त्यावेळी प्लस करायचं आणि मायनस करणे एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. पण जसं तुम्हाला म्हणलं सोडवण्याचा अप्रोच जो आहे तो अपूर्णांकाच्या बाबतीतलाच असला पाहिजे.
कुठलेही 100 न सोडवायची तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काहीही गरज नाही. फक्त आणि हे कन्वर्जन एक नीट समजून घ्यायचं आहे तुम्हाला की कन्वर्जन करायचं आहे कसं, म्हणजे फरक छेद कोणापेक्षा विचारले आणि त्याला काय करायचं आहे गुणिले 100 करायचं आहे. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलं आता, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा 40% जास्त आहे, तर विजयचा पगार अजयपेक्षा शेकडा कितीने कमी आहे. मग आता इथं पण बघा जसं म्हणलं काय तर सेम आहे, व्हॅल्यू आपल्याला सांगितले त्या, फक्त जे ही सांगितले दर आहे तो बघा 40% आहे. मग 40%चा माझ्यामध्ये आपण सुरुवातीचे जे पहिलं लेक्चर बघितलं होतं तिथं तुम्हाला अपूर्णांकाची व्हॅल्यू बघायला मिळेल. त्यामुळे इथं जसं म्हटलं तुम्हाला ह्या एक्झाम्पलला आपण 100 कन्सिडर करणार नाही, डायरेक्टली आपण सोडवायचं आहे अजय आणि विजय असे हे 2 व्यक्ती आहेत. आणि पहिलं काम असणार आहे आपलं 40%चं कन्वर्ट करून घेणे. 40% म्हणजे 40/100 असते, 20 भाग घालवला तर किती बनणार आहे, हे 2/5 येणार आहे. ठीक आहे. आणि जसं त्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की काही व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली मिळतील टेबलातल्या, काही मिळणार नाहीत, मिळाले नसेल तर काय हरकत नाही, तुम्हाला त्या कन्वर्ट करून घ्यायचे, एवढंच चेंज आहे. मग आता इथं बघा काय वाक्य होतं रे, तर अजयचा पगार ह्या विजयपेक्षा जास्त आहे. मग जर विजयपेक्षा जास्त असेल तर हे जे छेदातलं जे 5 आले ते कोणाला मानणार आहे मी, तर विजयचा पगार मानणार, कारण विजयपेक्षा जास्त सांगितले म्हणून. मग जास्त आहे, जास्त असेल तर काय म्हणलं तुम्हाला अंश प्लस करायचं आहे. मग हे 5 आणि हे अंशातलं 2, मग 5 आणि 2 किती झालं रे, तर 7 झालं. 5 आणि 2 7 हे झाले त्यांचे पगार. अजयचा 7 रुपये पगार असेल, विजयचा 5 रुपये असणार आहे. कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये, अंतर किती रुपयाचा फरक पडला, तर 2 रुपयाचा फरक पडलाय. कोणापेक्षा, प्रश्न पुरत शेवटमध्ये ज्या तरच्या पुढचं जे वाक्य बघा तिथं सांगितले अजयपेक्षा. मग अजयचा पगार जो आहे तो येणार आहे आपल्या छेदामध्ये. मग अजयचा पगार 7 रुपये आणि टक्क्यात लागणार आहे मला गुणिले 100 होईल. क्लिअर आहे. मग ह्याचा इथं पण बघा टक्क्याचा वापर करू शकता जसं तुम्ही, जिथं बघा 1/7 व्हॅल्यू होती माझ्या टेबलामध्ये, मग 1/7 ची जी काय किंमत आहे बघा ती किती असते रे, 14.28% होती, बरोबर. 1/7 ची इथं किती आले, 2/7 आहे ना. मग 1/7 आणि 2/7 मध्ये काय रिलेशन आहे, तर 2/7 1/7 च्या दुप्पट आहे. मग 1/7 ची जर 14.28 असेल, 2/7 साठी याची दुप्पट करा, मग 14 ची दुप्पट 28 आणि 28 ची दुप्पट 56. त्यामुळे तुमचं जे आन्सर आहे फायनल ते किती असायला पाहिजे रे, तर 28.56 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर बघा या पद्धतीने जसं तुम्हाला म्हणलं की ही जर पद्धत करत असेल तर एकदम एक्झाम्पल एकदम सोपे पण वाटतात आणि तोंडी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. फक्त अप्रोच महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थ्यांना ह्या अशा मेथड्सबद्दल थोडंफार माहिती असेल त्यांना चांगली गोष्ट आहे, तुम्हाला फार अवघड जाणार नाही. पण जे विद्यार्थी पहिल्यापासून 100 न सोडवत आलेले आहेत त्यांना मात्र थोडंसं अवघड जाईल, ह्या पद्धतीवरती शिफ्ट होणार. आणि जर तुम्ही नवीनच असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला गोष्टी शिकतानाच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही याच पद्धतीचा वापर करायचा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. आणि जसं मी ते मागाशी जे म्हणलं बघा की जे विद्यार्थी 100 न सोडवतात अशा टाईपचे एक्झाम्पल्स त्यांना प्रॉब्लेम होणार आहे आत्ताच्या एक्झाममध्ये. जसे की प्रश्न काय आधी समजून घेऊ आपण. तर एका व्यक्तीचा नाही आहे, येस, पीचा पगार क्यूपेक्षा 33.33% जास्त आहे, तर क्यूचा पगार पीपेक्षा शेकडा कितीने कमी आहे. म्हणजेच काय, इथं बघा आता ती जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कशात आहे, तर पॉईंटमध्ये आहे. आणि तो जो दर आहे तो किती सांगितला रे आपल्याला, तर 33.33% होता. किती सांगितलेलं आहे, 33.33%. मग आता इथं बघा जे विद्यार्थी 100 न सोडवत आहेत आत्तापर्यंत त्या विद्यार्थ्यांनी स्वतःला इथं जज करा. मी जे म्हणतो की तुम्ही पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होणार तुम्हाला जर तुम्ही 100 न सोडवत असाल तर. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लक्षात द्या, व्हिडिओ पॉज करून आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्याचा आन्सर किती येते. 100 न सोडवत असाल तर 100नेच तुम्हाला हे एक्झाम्पल काय करायचं आहे, डील करायचं आहे. हे तर कुठलाही अपूर्णांकाचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला. आणि 100 न सोडवत असाल लक्षात ठेवा, तर हे या पद्धतीमध्ये तुमचं उत्तर हे चुकणारच आहे, लक्षात ठेवा. ते आत्ताच सांगतोय मी, कारण कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता, आन्सर तुमचं 100% चुकणारच, हे बरोबरच येत नाही आन्सर. ते मग त्यासाठी एक प्रूफ बघू आपण की काय होतंय ते, म्हणजे मला त्यातनं तुम्हाला समजेल की मला सांगायचं काय ते. ठीक आहे. मग जसे की बघा पी आणि क्यू 2 व्यक्ती होत्या, सेम पीचा पगार क्यू पेक्षा सांगितले, त्यामुळे 100 रुपये जो पगार आहे तो या क्यूला मानणार मी. मग पीचा पगार किती करणार आहे आता तुम्ही, तर 33.33% जास्त आहे ना. मग तुम्ही 33.33 हे ऍड करणार या पी 100मध्ये. मग यातून तुमचा पीचा पगार येईल 133.33. पुढं बरोबर. पुढचं सेम फरक पडेल, फरक कितीचा, 33.33चा फरक पडणार आहे.
आणि प्रश्नामध्ये कोणापेक्षा वापरले आहे तर ते पी पेक्षा सांगितलेलं आहे. मग पीचा पगार जो की माझा किती आला रे तर 133.33 आलेला आहे आणि टक्क्यात लागणार आहे मला गुणिले 100. मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकतायसा. आता इथं पण 2 घर आहेत आणि इथं पण 2 घर आहेत. घराला घरा काय प्रॉब्लेम नाही, इथं तुम्ही पॉईंट तुम्ही कट करू शकतायसा. मग विचार करा, हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही ह्याचं तुमचं जे उत्तर येणार आहे ते नेहमी लक्षात ठेवा चुकणारच आहे ते. कारण अशा टाईपचं जे एक्झाम्पल जे आहे हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्ही तुमचं उत्तर काय ना काहीतरी येणार आहे ते, पण लक्षात ठेवा त्यांनी आन्सर जे आहे ते नेहमी चुकीचं असणार आहे तुमचं. त्याचं रिझन असायला लक्षात ठेवा. मग हा प्रॉब्लेम पडतो ज्यावेळी जो काही दर असतो तो जो पॉईंटमध्ये आला तर. मग अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत बघा, जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना अशा व्हॅल्यूंबद्दल काही माहीत नसते. कारण त्यांना जे काही पेपरमध्ये ज्या काही व्हॅल्यू असतात बघा तिथं 10%, 15%, 18% अशा टाईपचेच एक्झाम्पल्स जास्त करून विचारले जातात. मग अशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम त्यावेळी होतो ज्यावेळी असा एखादा दर आला तर, म्हणजे तो पॉईंटमध्ये आला तर. आणि जर तुम्ही रेल्वे म्हणा, स्टाफ सिलेक्शन असेल, अशा एक्झाम्स देत असशीला तर आपल्याला सगळं अशा पॉईंटमधल्या व्हॅल्यूंसोबतच खेळायचं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे सगळ्यांनी ते एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी अशी एखादी व्हॅल्यू पॉईंटमध्ये दिली जाईल त्यावेळी 100 कधीही घ्यायचं नाही. तुमचं ॲन्सर जे आहे ते नेहमी चुकणारच. आणि याला ज्या सिमिलर ज्या व्हॅल्यू आहेत त्या हा दर असतो बघा, ही एक आहे त्याला व्हॅल्यू 16.66 असेल, किंवा आत्ता जी आपण बघितली बघा 14.28 जी आहे ती 1/7 जी होती ती 14.28%. मग अशा ज्या व्हॅल्यू आहेत किंवा ही व्हॅल्यू 33.33% अशा ज्या व्हॅल्यू आल्या आणि जर तुम्ही ह्यांना 100ची मेथड अप्लाय केली तर 100% लक्षात ठेवा तुमचं उत्तर चुकणारच आहे. त्याचं रिझन असं लक्षात ठेवा, हे जे 33.33 आहे हे 33 लक्षात ठेवा एक्झॅक्टली नाही आहे ते. कारण ज्यावेळी आपण एखाद्या संख्येला 3 भाग घालवत असतो आणि जर तो भाग पूर्ण नाही गेला तर जो दशांश चिन्हाची जी पुढची संख्या आहे ती कंटिन्यू वाढत जात असते लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे उत्तर आहे हे 33.33 ही एक्झॅक्टली व्हॅल्यू नाही, ती वाढत चाललेली आहे कंटिन्यू. मग त्याचा फरक लक्षात ठेवा हा तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये पडणार आहे. त्यामुळे म्हणून जसं तुम्हाला मगाशी म्हणलं आपल्याला ह्या 100च्या नादी लागायचं नाही. मग आपली जी आत्ता जी मेथड बघितलेली बघा अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये तिथं तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही, तिथं आहे असं कॅल्क्युलेशन जाणार आहे आपलं. तुमचा काहीही कुठल्याही पद्धतीनं एरर जो आहे तो येणार नाही अजिबात. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, तर सुरुवातीला जसं म्हटलं तुम्हाला पी आणि क्यू दोघं तर आहेत. मग 33.33% अपूर्णांकातली व्हॅल्यू आपली पाठ आहे किती असते रे तर ती असते 1/3. क्लिअर आहे काय 1/3 व्हॅल्यू. मग पुढची प्रोसेस सेम काय होतं, छेदातला जो पगार आहे तो पेक्षा शब्दाला वाढायला द्यायचा होता. मग पीचा पगार क्यू पेक्षा सांगितले त्यामुळे 3 रुपये गेले क्यूला. मग 33.33% जास्त सांगितले बघा. मग जास्त याचा अर्थ काय तर अंश मिळवायचा आहे मला. मग 3 आणि 1 4 रुपये पगार आला पीचा. पुढची प्रोसेस सेम, दोघांमधला फरक 1 रुपयाचा पडला कोणापेक्षा आहे तर पी पेक्षा आहे लक्षात ठेवा प्रश्नामध्ये. मग प्रश्नामध्ये पीचा असेल तर छेदात 4 येणार आहे आणि टक्क्यात लागेल मला गुणिले 100 होईल ते. मग हे किती आलं रे 1/4 आला आणि 1/4ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जी की किती असते रे तर 25%. त्यामुळे आन्सर जे आहे ते माझं किती असणार आहे 25% असणार आहे. मग प्रूफ तुमच्या समोर आहे बघा, जे मागचे आपण जे 100ने कॅल्क्युलेशन जे केलं आणि ते अपूर्णांकाने जे केलं. मग तुम्ही चेक करू शकतायसा जे मागच्या एक्झाम्पलला जे आपलं कॅल्क्युलेशन मांडलं होतं 33.33 छेद 133 जे आलतं ते. मग त्यामध्ये तुम्ही चेक करू शकतायसा तुमचं उत्तर 25% येऊ शकतं का. जर येत असेल लक्षात ठेवा ते येत नाहीच त्यामध्ये त्या कॅल्क्युलेशनमध्ये, त्यामुळे तुमचं उत्तर नेहमी चुकणारच जर तुम्ही पॉईंटमधल्या व्हॅल्यूला 100ने सोडवत असाल तर. आणि त्या व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं 16.66 एक असते आणि त्यानंतर 14.28 एक व्हॅल्यू आहे किंवा अजून बाकीच्या बऱ्याच व्हॅल्यू आहेत अशा. जर तुम्ही त्यांना 100नं डील करत असेल तर नेहमी तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये एरर हा येणारच. त्यामुळे बेस्ट मेथड अशा वेळी काय येणार तुमची अपूर्णांकाचा वापर तुम्हाला तिथं करायचा आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं पण एक्झाम्पलमध्ये बघा पॉईंटमधलीच व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. फक्त महत्त्वाचं आहे की 100चा वापर तुम्हाला इथं करायचा नाही आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल, राजचा पगार महेशपेक्षा 12.5%ने जास्त आहे तर महेशचा पगार राजपेक्षा शेकडा कितीने कमी आहे. नाही इथं पण बघा 12.5 व्हॅल्यू दिलेली आहे. मग 12.5चा आपल्याला माहिती आहे अपूर्णांकात किती असते तर ते असते 1/8. मग त्या 1/8चा तुम्हाला काय करायचं इथं वापर करायचा आहे. पण 2 व्यक्ती आहेत राज आणि महेश आणि 12.5ची व्हॅल्यू किती असते तर 1/8 असते. मग छेदातलं जे 8 रुपये पगार आहे तो कोणाचा असेल तर ह्या महेशचा असणार आहे. सेम वाक्य आहे, राजचा पगार महेशपेक्षा सांगितले. मग महेशचा पगार जर 8 रुपये असेल तर पेक्षा जास्त शब्द वापरलाय, जास्त आहे त्यामुळे अंश प्लस करा जो की किती असणार आहे राजचा पगार 9 रुपये असणार आहे.
ठीक आहे, हे पगार आले. पुढची प्रोसेस सेम कन्वर्ट करायचं पर्सेंटेजमध्ये. किती रुपयाचा फरक पडला रे? 1 रुपयाचा पडला. कोणापेक्षा? तर राजपेक्षा. आणि टक्क्यात पाहिजे गुणिले 100. मग 1/9ची पण व्हॅल्यू आहे त्या टेबलामध्ये, जी की किती असते रे? 11.11%. हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार. क्लिअर आहे? किती असेल ती? 11.11%. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल आता घ्यायचं आहे आपल्याला. आता जे आत्तापर्यंत बघितले बघा, जिथं सगळ्यांमध्ये आपल्याला अंश जो आहे तो आपण मिळवलेला. म्हणजे का? कारण जास्त शब्द होता. कमी असेल तर जसं म्हणलं मायनस करायचं आहे. त्याच पद्धतीचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. काय सांगितले? तर एक्सचा पगार वाय पेक्षा 25% कमी आहे, तर वायचा पगार एक्स पेक्षा शेकडा कितीने जास्त आहे. म्हणजे बदल म्हटला तर काय, तर तो तेवढाच आहे की कमी शब्द वापरलेला आहे. कमी असेल तर जसं म्हटलं तुम्हाला अंश जो आहे तो मायनस करायचा आहे. मग प्रोसेसमध्ये काहीही चेंज करू नका. पहिला जो आहे तो कोण असणार आहे? तर 2 व्यक्ती, एक्स आणि वाय. आणि 25% मला माहिती आहे किती असतं रे अपूर्णांकात? 1/4 असतं. ठीक आहे, मग वाक्य काय होतं? एक्सचा पगार वाय पेक्षा, मग छेदातली व्हॅल्यू वायला द्या. म्हणजे वायचा पगार जर 4 रुपये असेल तर एक्सचा पगार कमी याचा अर्थ अंश आता मायनस करायचं आहे बघा. मग 4तनं 1 गेला, किती राहते रे? तर 3 राहिला. म्हणजे 3 रुपये हा जो पगार आहे तो किती असेल? या एक्सचा असणार आहे. मग पुढची प्रोसेस सेम. किती रुपयाचा फरक पडला रे? 1 रुपयाचा फरक आहे. कोणापेक्षा? एक्सपेक्षा. मग एक्सचा पगार 3 रुपये आहे, टक्क्यात पाहिजे, गुणिले 100 होईल. आणि 1/3ची व्हॅल्यू पाठ आहे आपली, किती असते रे ती? आत्ता मगाशीच झाली, 33.33%. हे आन्सर असेल. क्लिअर आहे? आणि जसं आपण ते पण बघितलं होतं का, 33.33%ला या पूर्णांकयुक्तमध्ये पण लिहिलं जातं. त्यामुळे ती पण व्हॅल्यू लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये दोघांपैकी काहीही असू शकतं. मग ते पॉईंटमध्ये पण असेल किंवा पूर्णांकयुक्तमध्ये पण असणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल पण अशाच पद्धतीचं बघा. कमीच आहे शब्द तिथं, त्यामुळे कमी असेल तर अंश फक्त मायनस करायचं, एवढा चेंज करायचं आपल्याला, बाकी काही करायचं नाही तिथं. ठीक आहे, तर आता बघा एक्झाम्पल काय. तर टोकियोचा पगार बर्लिनपेक्षा 8.14% जास्त आहे, तर बर्लिनचा पगार टोकियोपेक्षा शेकडा कितीने कमी आहे. आता इथं बघा, एक तर नावांमध्ये वाचून जरा बरं हे वाटलं असेल नवीन काहीतरी तुम्हाला, तर सोबतच दर पण वेगळा आहे बघा इथं. कारण दराची जी काही व्हॅल्यू आहे बघा ती 8.14%. मग आपण आपल्या पर्सेंटेजच्या पहिल्याच टॉपिकमध्ये बघितलं होतं की अपूर्णांकाचं रूपांतर पण करणे आणि पूर्णांकयुक्तचं पण अपूर्णांकात करणे, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. मग आधी तुमचं जे काम असणार आहे, आणि असल्या व्हॅल्यू तर बघा 100 न सोडवणारे विद्यार्थी टिकतच नाही आहेत. कारण एक तर आले आता पूर्णांकयुक्तमध्ये, एक तर ती पॉईंटमध्ये पण नाही आहे. मग 100त मिळवायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणलं की जर तुम्ही 100ने सोडवत असाल तर कुठं ना कुठं तरी लक्षात ठेवा, तुम्हाला लिमिटेशन हे 100% येणार आहे. आणि खास करून जर तुम्ही आपले रेल्वेच्या NTPC देत असाल, SSC GD देत असाल, MTS असेल किंवा CHSL देत असाल किंवा बँकिंग देत असेल, तर अशा टाईपच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला असल्या व्हॅल्यूंनाच डील करायचं आहे. तिथं तुम्हाला नॉर्मल 10%, 12%, 20% असलं कधीही बघायला मिळणार नाही. तसल्या फक्त आणि फक्त व्हॅल्यू तुम्हाला आत्तापर्यंत फक्त पोलीस भरतीच्या पेपर्समध्येच बघायला मिळतील. त्यातनं पण पोलीस भरतीचा विचार केला तर कॉम्पिटिशन तिथेही खूप वाढलेलं आहे. पुढे जाऊन तिथे देखील तुम्हाला अशा टाईपच्या व्हॅल्यूंसोबतच डीलिंग करायचं. त्यामुळे सवय आत्तापासूनच लावून घ्या. स्वतःला एक विनाकारण कुठल्याही पद्धतीचं समजूत किंवा एक समज करून घेऊ नका स्वतःचा की नाही मला सगळं सोपंच येणाऱ्या पेपरमध्ये, एवढं हार्ड माझ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये येत नाही. लक्ष ठेवा, तुम्हाला जर जजमेंट घ्यायचंच असेल तर पोलीस भरतीचे जो काही आपल्या भंडारा जिल्ह्याचा जो पेपर असतोय तो पेपर तुम्ही एकदा फक्त देऊन बघा. जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला समजून जाईल की काय डिफिकल्टी लेवल आणि काय पेपर असतो तो एक्झामचा खरा पेपर जो म्हणतो आपण एखाद्या एक्झामसाठी, तो कशा पद्धतीने असायला पाहिजे आणि असतो ते तुम्हाला त्या पेपरमधून बघायला मिळेल. आणि पुढे जाऊन पॉसिबिलिटी आपण अजिबात विसरू शकत नाही की तशा टाईपचा पेपर इतर जिल्ह्यांना देखील विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रिपेअर्ड होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा टाईपच्या एक्झाम्पलसोबत तुम्हाला डील करणं फार गरजेचं आहे. मग पहिलं काम लक्षात ठेवा, इथं आपलं हे असणार आहे की ते जे 8.14% आहे ह्याला आधी अपूर्णांकात आणलं पाहिजे. मग का प्रोसेस सेम आहे. मग पहिला हे किती होते बघा, तर 8.1/3 करा. हे 8.1/3 येस, 8.1/3 चुकून हे झाले तिथे व्हॅल्यू. येस, तर किती होणार आहे बघा, 8 त्रिक 24 आणि 1 25, म्हणजे हे किती होणार आहे तर 25/3. हे अपूर्णांकात आले. लक्ष ठेवा, हे टक्के चिन्ह पण आहे परत.
आणि टक्के चिन्हाचा अर्थ आपण सुरुवातीला बघितलाय, टक्के चिन्ह जर काढलं तर त्याचा अर्थ काय असणार आहे, तर छेद 100 असतो, बरोबर. त्यामुळे पहिला तर हे आपण अपूर्णांकात केलं, 8 ते 24 आणि 25/3 आणि टक्के म्हणजे छेद 100. मग आपल्याला माहित असेल अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये आपण बघा क्रॅश कोर्सच्या सुरुवातीला 1-2 लेक्चरमध्ये बघितलं होतं, हे जे 100 आहे ते जातं कुठं. मग अशा वेळी पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं बघा, हे 100ला का ढकलायचा कुठं, एक तर ते 3 सोबत जाणार आहे किंवा 25 सोबत जाणार आहे. मग त्यामुळे तुमच्याकडं पॉसिबिलिटी एकच आहे, एक कुठले तर बरोबर वेल्यू आहे आणि ती लक्षात ठेवा कुठले आहे, तर हे जे 100 आहे ते या 3 सोबत जातं, 25 सोबत जात नाही. त्यामुळे इथं तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा, 25/3 गुणिले 100 अशा पद्धतीनं मांडणी होईल. मग 25 कटिंग करू शकतोय, 25 चौक 100 म्हणजे किती आलं रे ह्याचं अपूर्णांकात 1/12 ही आली व्हॅल्यू माझी कशाची, 8.1/3 जर तुम्ही कन्वर्जन केलं अपूर्णांकात जे की किती असतं 1/12. मग ह्याचा वापर आता तुम्हाला काय करायचं आहे, पगार कन्सिडर करताना करायचा. मग काय काय होतं बघा शब्द, टोकियोचा पगार बर्लिनपेक्षा सांगितले, त्यामुळे इथं आता दोघांचे पगार काढा, टोकियोचा इथे येणार आणि बर्लिनचा इथे येणार. मग सेम बर्लिनपेक्षा सांगितले, त्यामुळे छेदामधलं जे 12 रुपये आहे ते बर्लिनला द्यावं लागेल मला. मग आणि पगार काय सांगितलं, टोकियोचा जास्त आहे, जास्त याचा अर्थ काय, तर अंश मिळवायला लागेल. मग 12 आणि ते अंशातलं 1 किती असणार आहे, 13 रुपये असं. ठीक आहे, मग हे आले त्यांचे पगार. मग आता पुढची प्रोसेस सेम, किती रुपयाचा फरक पडला रे, तर 1 रुपयाचा फरक पडला, कोणापेक्षा, टोकियोपेक्षा प्रश्न आहे शब्दात. ठीक आहे, त्यामुळे तिथं परत होणार आहे गुणिले 100. मग 1/13 गुणिले 100 झालं ते. मग आता 1/13ची तर व्हॅल्यू माझी काय पाठ नाही आहे, मग त्यासाठी काय तुम्हाला एकच पर्याय राहील, 100ला 13 भाग घालवायला लागणार आहे. मग किती जाते बघा, तर 13 7 91 म्हणल्यानंतर बघा 9 उरते, 90 झालं, 90 उरल्यानंतर परत 13 संग 78 करायला लागेल, बरोबर, कारण बाकी 90 झालं, ते 90ला 13 संग 78चा भाग लागेल. 78 मधनं परत बघा 90 मधनं 78 गेल्यावर 12 उरते, 12चं झालं 120 आणि 13 90 17 आणि हे कंटिन्यू वाढत जाते. 2 घरं काढून आन्सर मी स्टॉप करू शकतोय. म्हणजेच काय, तर 1/13चं टक्क्यामध्ये जे काही रूपांतर आहे किंवा फायनल आन्सर म्हणू आपण, जे की किती असायला पाहिजे रे, तर 7.69 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर बघा अशा पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं आहे ते हे काही जनरल आहे जे आत्तापर्यंत आपण करत आलेलो आहोतच, फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कधी ज्यावेळी अशी एखादी व्हॅल्यू पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर दिली आणि त्या पगारामध्ये जर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये दिलं तर हेच एक्झाम्पल तुम्हाला खूप अवघड वाटतं. पण जर तुम्ही ह्याला अपूर्णांकानंच डील करणार असाल तर हे एक्झाम्पल तुमच्यासाठी काही अवघड नाही, फक्त एक व्हॅल्यूचं कन्वर्जन तुम्हाला करावं लागेल. आणि अशाच पद्धतीचं पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इनफॅक्ट आत्ता जी व्हॅल्यू तुमच्या स्क्रीनवरती आहे ती व्हॅल्यू आपल्या टेबलमध्ये पण आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ती व्हॅल्यू पाठ असेल ते विद्यार्थी 100% हे एक्झाम्पल सोडवू शकते. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, तर मिट्टूचा पगार T2 पेक्षा 66.23% कमी आहे, तर T2चा पगार मिट्टूपेक्षा शेकडा कितीने कमी आहे, शेकडा कितीने जास्त असायला पाहिजे. ठीक आहे, असं वाक्य असेल. म्हणजेच काय, हिथं जी व्हॅल्यू दिलेली बघा ती किती आहे टक्क्यामध्ये, 66.23%. मग ही जर व्हॅल्यू ज्या विद्यार्थ्यांची पाठ आहे बघा त्याचा अपूर्णांकात किती असते रे, तर ते असते 203. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पाठ आहे त्यांनी एक्झाम्पल सॉल्व्ह करत जायचं आहे कंटिन्यू. ज्या विद्यार्थ्यांची नाही ते विद्यार्थी मला नाही वाटत हे एक्झाम्पल म्हणजे डायरेक्टली स्किपच करणार, कारण एकतर तुम्हाला ते 66.203ला आधी अपूर्णांकात आणा हे करत बसणार तुम्ही, त्यामुळे तिथं वेळ भरपूर जाणार आहे तुमचा. कोण आहेत, पहिला मिट्टू आणि दुसरा व्यक्ती आहे T2. ठीक आहे, आणि जसं तुम्हाला म्हटलं काय 66.23% अपूर्णांकात किती असते रे, तर 203 असते इथे. क्लिअर आहे. मग यातून जसं तुम्हाला म्हटलं का पहिलं वाक्य काय होतं, मिट्टूचा पगार T2 पेक्षा, म्हणजे T2 पेक्षा जर असेल हे छेदातलं जे 3 आहे ते असणार आहे T2चा पगार असेल. आणि पुढचं वाक्य काय होतं रे, टक्क्याने कमी आहे. मग कमी असेल तर जसं तुम्हाला म्हटलं कमी असेल तर अंश आपल्याला मायनस करायचं आहे. मग मायनस केला तर 3तनं 2 गेला तर 1 आला, म्हणजे 3 रुपये पगार हा T2चा असणार आणि 1 रुपये पगार मिट्टूचा असणार आहे. मग पुढची प्रोसेस सेम, दोघांमध्ये फरक कितीचा फरक पडला रे, तर 3 आणि 1 मध्ये बघा 2 रुपयाचा फरक पडलेला आहे. आणि प्रश्नामध्ये बघा कोणापेक्षा वापरले, तर मिट्टूपेक्षा वापरले. मग मिट्टूचा पगार किती आहे रे, तर 1 रुपये आणि मला टक्क्यात पाहिजे गुणिले 100 होईल. मग 2/1ची काय संबंधच नाही, 1ला काय विषय नाही, मग 100 दोन्ही डायरेक्टली होणार. ते किती असेल रे, 200% हे माझं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे.
म्हणजेच काय तर या T2चा पगार ह्या मिट्टूपेक्षा किती टक्क्यानं जास्त असेल तर 200% जास्त असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं देखील बघा एक्झाम्पल जे आहे ते अशाच पद्धतीचं आहे. तिथं देखील तुम्हाला जो दर दिलेला आहे तो पूर्णांक अपूर्णांकाचा आहे, डायरेक्टली व्हॅल्यू तिथं सांगितलेली नाही. मग बघा एक्झाम्पल काय तर श्यामचा पगार राजपूतपेक्षा 6.203% जास्त आहे तर राजपूतचा पगार श्यामपेक्षा शेकडा कितीने कमी आहे. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच काय इथं पण बघा एक ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू महत्त्वाची आहे. नावं वगैरे काय त्यांना काय फरक पडत नाही, लक्षात ठेवा. फक्त महत्त्वाच्या आहेत त्या व्हॅल्यू, कारण त्या व्हॅल्यूवरती तुमची सोडवण्याची जी प्रोसेस आहे ती डिपेंड असणार आहे. मग इथं जे व्हॅल्यू आहे ती बघा 6.203% आणि मागाची जी होती ती 66.203 होती. लक्षात ठेवा दोघांमध्ये खूप फरक आहे. मागची जी व्हॅल्यू होती ते डायरेक्टली आपल्याला पाठ होतं की 203 असते, तसं ही जी व्हॅल्यू आता दिलेली आहे आपल्याला 6.203% याचं आपल्याला कन्व्हर्जनमध्ये माहीत नाही. मग ते करावं लागेल आणि करण्याची प्रोसेस सेम जे आपण मागच्या एक्झाम्पलला केलं बघा. मग तसं काय होणार, पहिला ह्याला अपूर्णांकांना साहित्रिक 18 आणि 2 20/3 हे झालं अपूर्णांक. परत हे टक्के पण आहे, टक्केचं चिन्हार्थ जसं म्हटलं तुम्हाला काय असतो रे तर छेद 100 आणि जसं सेम हे जे 100 आहे ते जाणार कोणाला रे तर ह्या 3ला जाणार आहे. 20ला शिफ्ट करायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल ते परत 20/3 गुणिले 100. मग इथं 20×1 आणि हे होणार आहे 20×5 आणि परत हे होणार आहे 5×3=15. म्हणजेच काय तर 6.203% अपूर्णांकात किती असतं रे तर ते असते 1/15. मग ह्या व्हॅल्यूचा आता वापर करायचा आपल्याला. कोण कोण आहेत, पहिला आहे श्याम आणि दुसरा आहे राजपूत. मग सेम पहिलं वाक्य काय होतं, श्यामचा पगार ह्या राजपूतपेक्षा सांगितलेला आहे. मग ह्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर ह्याला जी छेदामध्ये जी व्हॅल्यू आहे ती ह्या राजपूतचा पगार असला पाहिजे. मग राजपूतचा पगार जर 15 रुपये असेल तर पुढचं वाक्य काय होतं रे तर ने जास्त आहे. जास्तसाठी आपण काय म्हणतो तर अंश प्लस करायचं आहे. मग हे 15 आणि हा 1 किती झालं रे तर 16 रुपये पगार असणार ह्या श्यामचा असेल. मग पुढील प्रोसेस सेम. किती रुपयाचा फरक पडला रे तर 1 रुपयाचा फरक पडला. कोणापेक्षा, ह्या श्यामपेक्षा. प्रश्नामध्ये श्यामपेक्षा शब्द वापरलाय. मग श्यामचा पगार आलाय माझा 16 रुपये, टक्क्यात लागणार आहे गुणिले 100. मग 1/16 गुणिले 100 करायचं आपल्याला. मग आता इथं बघा 4 भाग जातो ह्या दोघांना, 4×4=16 आणि हे होणार आहे 25×100. म्हणजे हे किती करू शकतोय मी 25/4. मग 25/4ला 4 भाग घालवा, 4×7=24 बरोबर. 1 उरला 10 झालं, 4×2 8 आणि 4×5 20. म्हणजेच काय तर 6.25 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर काय 6.25% जास्त असेल. किंवा ही पण व्हॅल्यू आता लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी, किंवा विचारली जाऊ शकते कारण व्हॅल्यू एकदम सोपी वाटते आपल्याला. म्हणजेच काय किंवा जो आपला टेबल जो आहे तो त्या टेबलामध्ये तुम्ही ॲड करू शकताय. 6.25% अपूर्णांकात जर रूपांतर केलं तर ते किती असतं बघा 1/16 असतं. त्यामुळे ही एक व्हॅल्यू तुम्ही टेबलामध्ये ॲड करू शकताय. जे विद्यार्थी बँकिंगचा अभ्यास करतात किंवा आपले CGLचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना ही देखील व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला मिळू शकते. कारण व्हॅल्यू सोपी वाटते. 1/16चं अपूर्णांकात जर टक्क्यात रूपांतर केलं तर ते किती असतं रे तर 6.25. नोट करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे, चलो. आणि आत्तापर्यंत जे एक्झाम्पल बघितले बघा हे असतात अशा ह्या पगारावरती एक्झाम्पल किंवा पगाराशी रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला या टाईपचे आपल्याला विचारले जातात. आणि एक्झामच्या दृष्टीचा विचार केला तर लक्षात द्या या टाईपचे एक्झाम्पल एकतर पोलीस भरतीला तर 100% असतातच. SSC GDला देखील तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात आणि SSC MTSला CAGSLला या अशा एक्झाम्समध्ये देखील तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे ते थोडंसं वेगळं आहे बघा. प्रोसेस हीच करायची आहे जी आत्ता केली आपण, एक थोडीशी व्हॅल्यू फक्त तिथे चेंज करायची आहे. मग प्रश्न काय आधी समजून घेऊ. तर पेट्रोलच्या किमतीत 10% वाढ झाल्याने ती किंमत शेकडा कितीने कमी करावी ज्यामुळे खर्चात बदल होणार नाही. म्हणजे इथं बघा जे एक्झाम्पल दिले काय कंडिशन तर पेट्रोलची किंमत 10% वाढवलेली आहे. मग ती किंमत आता जी वाढलेली आहे ती परत मला कमी करायची आहे आणि कमी करण्याची कंडिशन काय सांगितलेली आहे, कमी करायचे का कारण माझा टोटल खर्च जो आहे एकूण खर्च जो आहे तो माझा समान राहिला पाहिजे. मग मला सांगा जर एकूण खर्च जो आहे तो बघा समान कधी राहू शकतो रे, जर एखादी व्हॅल्यू मी जर 10% वाढवली असेल तर मला ती व्हॅल्यू परत आहे अशी आणली पाहिजे.
तरच तो खर्च आहे तो समान राहिला पाहिजे. मग प्रोसेस सेम करायची आहे तुम्हाला, फक्त इथं मांडत असताना तर पगार नाही मांडू शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करूया, पेट्रोलची मूळ किंमत एक शब्द टाकू आणि दुसरी एक किंमत असणार आहे ती असेल नवीन किंमत. ठीक आहे, मूळ किंमत आणि नवीन किंमत. प्रोसेस सेम. 10% अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे किती असते तर 1/10 असते. मग आता इथं फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की ते जे 10% आहे ते द्यायचं कोणाला. छेदामध्ये आता बघा 10 रुपये आहे, मग आता 10 रुपये मानायचं कोण आणि नवीन कोण असणार आहे. मग या टाईपच्या एक्झाम्पलला लक्षात ठेवा, एखादी किंमत तुम्ही वाढवत असता किंवा कमी करत असता, हे जे छेदामधलं जे आहे ते नेहमी काय मानायचं लक्षात ठेवा, मूळ किंमत मानायची. म्हणजेच काय तर त्या पेट्रोलची जी काही किंमत आहे ती जर 10 रुपये प्रति लिटर असेल तर नवीन किंमत किती होणार आहे, तर सेम काय केलं आता किंमत वाढवलेली आहे मी, मग किंमत वाढवली असेल तर अंश प्लस करायचा, मग 10 आणि 1 11 रुपये ही असणार आहे त्या पेट्रोलची नवीन किंमत. क्लिअर आहे काय. तर या टाईप लक्षात ठेवा, टाईप महत्त्वाचा आहे, तुम्हाला तो तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायचा आहे. पेट्रोलची किंमत काहीतरी वाढवली परत कमी करायला सांगितली तर तुम्हाला काय करायचं आहे, या पद्धतीनंच प्रोसेस करायचं. एक तर त्याला अपूर्णांकात करा आणि छेदामधली जी व्हॅल्यू आहे ती काय मानायची, नेहमी मूळ किंमत मानायची. पुढं सेम, जर तुम्ही वाढवत असाल तर अंश प्लस करायचं आहे आणि त्या किमतीत जर मी घट केली तर मायनस करायचं आहे. सिम्पल. मग आता पुढची प्रोसेस सेम. मग आता इथं ते नीट समजून घ्यायचं आहे. तर आता जे वाक्य सांगितलंय, किंमत कितीने कमी केली करावी जेणेकरून खर्चात बदल नाही व्हायला पाहिजे. मग मला सांगा, सुरुवातीला किती रुपये किंमत होती तर 10 रुपये होती, आता वाढवून किती केली त्यांनी, 11 रुपये केलेले. मग आता ही किंमत लक्षात ठेवा जी वाढलेली आहे ती मला परत आहे अशी 10 रुपयेच केली पाहिजे ना. मग किती रुपयाने कमी केली करायला गेले तर 1 रुपये कमी करायला लागणार आहे, 11चं 10 करायला. आणि कोणापेक्षा तर लक्षात ठेवा, छेदामध्ये तुमची ही नवीन किंमत आली पाहिजे. कारण पर्सेंटेजमध्ये छेदामध्ये कुठली किंमत टाकायची असते, ज्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करता. मग हिथं आता 11 रुपयाची किंमत 10 रुपये करायची असेल तर 11 रुपयामध्ये बदल करावा लागणार आहे. त्यामुळे छेदामध्ये जी व्हॅल्यू लक्षात ठेवा ती 11 आली पाहिजे. हिथं छेदामध्ये मूळ किंमत टाकायची नाही. कुठली टाकायची, नवीन किंमत टाकायची. मग 1/11 आता कन्वर्ट करायचंय, भाग घालू 11 9 99, 1 उरला 10 झालं. 10चा परत काय होईल, सॉरी यस 1चं पॉईंट घेतल्यावर 10 झालं. 10ला परत भाग जात नाही, 0 घ्यायला लागेल, म्हणजे परत झालं ते 100 आणि परत ह्याला भाग लागेल किती, 11,99. म्हणजेच काय, ती जी किंमत आहे ती मला 9.09% आता कमी करावी लागेल जेणेकरून खर्चात बदल होता कामा नये. मग बघू शकता याचा प्रोसेस तीच केलेली आहे, काही बदल केलेला नाही आहे. फक्त चेंज जो आहे तो लक्षात ठेवा, छेदामध्ये कुठली व्हॅल्यू टाकायची ती समजून घ्यायची आहे. कुठली टाकायची तर नवीन किंमत टाकायची लक्षात ठेवा छेदामध्ये. पुढची प्रोसेस सेम, अपूर्णांकाचाच वापर तुम्हाला अशा देखील एक्झाम्पलमध्ये करायचा आहे. आणि अशाच पद्धतीचं पुढचे 1 2 3 एक्झाम्पल्स आता आपल्याला बघायचे आहेत. तर बघा काय एक्झाम्पल आहे, तर साखरेची किंमत 12% वाढवल्यामुळे ती किंमत शेकडा कितीने कमी करावी जेणेकरून खर्चात बदल होणार नाही. सेम एक्झाम्पल, फक्त दराशी घेणं देणं आपल्याला, आणि जो दर आहे तो दर आहे 12%. मग पुढं प्रोसेस सेम, 12%ला अपूर्णांकात करा, टेबलात तर ही व्हॅल्यू नाही आहे. मग करायची कशी, 12/100 त्याचा वापर करून तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर बघा जसं म्हणलं कन्वर्ट करावी लागेल आधी आपल्याला, जी की किती असते रे, तर 12/100 12% म्हणजे. मग 12 आणि 100ला बघा 4 भाग घालू शकतोय मी, 4 त्रिक 12 जाईल आणि हे होणार आहे 25/100 म्हणजे 3/25 आले. मग पुढची प्रोसेस सेम, एक तर मूळ किंमत असेल साखरेची आणि एक असणार आहे नवीन किंमत. मग जसं मागाशी म्हणलं, छेदातली व्हॅल्यू आपल्याला मूळ किंमत मानायची. म्हणजेच काय, साखरेची जर मूळ किंमत 25 रुपये असेल तर इथं पण बघा मी किंमत वाढवलेलीच आहे. मग 25 आणि ते 3 किती होणार आहे, 28 रुपये ही असणार आहे त्या साखरेची नवीन किंमत. मग आता किंमत झाली किती रे, 28 झाली. मग आता परत मला 28ची किंमत परत 25 केली पाहिजे. मग किती रुपये कमी झालं रे, तर 3 रुपये कमी झालं. कोणावरती, 28 पेक्षा. जसं मग अशी म्हणलं, छेदामध्ये जी टाकायचं आहे तुम्हाला, काय टाकायचं आहे तर साखरेची नवीन किंमत छेदात टाकायची आहे तुम्हाला. मग सोडवायचं तर हे आपल्याला 3/28 × 100, 4 न कटिंग होईल बघा. पहिला 4 असं ते 28 आणि हे होणार आहे सेम 25/100 आणि हे होईल परत 25 त्रिक 75/7. मग 75/7ला परत भाग घालवा, किती होईल रे, 7×1 7 जर केला तर परत उरते किती रे, बाकी होणार आहे. बरोबर, किती उरलं रे, तर 5 उरलं. आणि 5 सहित काय म्हणू शकतोय मी, 0 घेतला तर 50 झालं ते. बरोबर, कारण 5 7पेक्षा लहान आहे, ते भाग घालू शकत नाही, 0 ॲड करायला लागेल. 50 झालं. 50ला परत केला तर बघा 7 7 49 आलं ते, 1 उरला, परत ते 0 येतोय म्हणजे 10.7 म्हणू शकतोय आपण ह्याला.
टक्क्यामध्ये केला तर, आणि पूर्णांकयुक्तमध्ये बघू शकता असं किती होणार आहे रे, तर हे तर होणार आहे बघा पहिलं सेम 10 उरलेला आणि 5 पूर्णांकच किंवा 5/7. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, म्हणजे हे जे कन्व्हर्जन जे आहे हे खास करून जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करतात, मग ते सगळ्याच एक्झामसाठी JD असेल, CHSL असेल, MTS असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवा, एक तर तुम्ही पॉईंटमध्ये पण काढू शकतायसा आणि दुसरं पूर्णांकयुक्तमध्ये पण काढू शकतायसा. पण जर तुम्ही स्टाफ सिलेक्शनची तयारी करत असाल तर तुमचं नेहमी टार्गेट असलं पाहिजे, जर अशी एखादी व्हॅल्यू येत असेल तर तुम्हाला नेहमी त्या व्हॅल्यूला काय करायचं आहे, पूर्णांकयुक्तमध्येच कन्वर्ट करायचं आहे. कारण आपल्याला जास्त करून जे ऑप्शन्स असतात ते पूर्णांकयुक्तमध्येच असतात. पॉईंटमध्ये शक्यतो आपल्याला ऑप्शन्स कधीही दिले जात नाहीत, कारण पॉईंटमध्ये कन्वर्ट करणं फार सोपं आहे, पण पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्ट करणं परत तो गफलत होतं की कन्वर्जन पण जमलं पाहिजे. त्यामुळे पोलीस भरती असेल किंवा आपले MPSCच्या एक्झाम्स असतील, तिथं तुम्हाला जास्त करून अशा पॉईंटमध्येच व्हॅल्यू दिल्या जातील. पण स्टाफ सिलेक्शन असेल, CGLला असेल, तर त्यावेळी मात्र तुमच्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत. त्यामुळे ती सवय आत्तापासूनच लावा. एखादी व्हॅल्यू पॉईंटमध्ये जर वाढत जात असेल तर त्याला पूर्णांकयुक्तमध्ये पण कसं करायचं. त्यामुळे आपण पण काय करत जाऊ, ज्या वेळी दोन्ही पद्धतीने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून जाऊ आपण, एकतर टक्क्यात पण आणि पूर्णांकयुक्तमध्ये पण कन्वर्ट करू. ठीक आहे, चलो पुढे बघू. पुढचा प्रश्न आता काय सांगितलं आपल्याला, अशाच पद्धतीचे फक्त व्हॅल्यू बदलणार आहे, बाकी काय नाही. बघा प्रश्न काय, तर कांद्याच्या दरात 37.5% वाढ झाल्याने तो दर शेकडा कितीने कमी करावा जेणेकरून कांद्याच्या एकूण खर्चात बदल होणार नाही. मग आता एक्झाम्पल सेम आहे, फक्त दर बदलला आहे, जो की दर किती आहे रे 37.5 आहे. मग टेबलामध्ये आपल्याकडे व्हॅल्यू आहे या 37.5ची. मग 37.5ची जी व्हॅल्यू आहे बघा ती किती असते रे, तर ती आहे आपली किती, तर 3/8 ही आपली व्हॅल्यू आहे अपूर्णांकामध्ये. मग ह्याचा वापर करायचा आता, दोन किमती, एक मूळ किंमत असणार आहे आणि एक असणार आहे नवीन किंमत. मग छेदाची व्हॅल्यू काय म्हणले तुम्हाला, मूळ किंमत मानायची आहे. म्हणजे जर कांद्याचा सुरुवातीचा दर 8 रुपये असेल तर नवीन दराला काय अंशामध्ये प्लस करायचं आहे, 8 आणि 3 11 रुपये हा असणार आहे त्या कांद्याचा नवीन दर. म्हणजे 8 आणि 3 11 झाले ते. मग आता पुढं सेम, मग 11 रुपये दर परत 8 करायचं आहे, म्हणजे कमी करायला लागेल ते. म्हणजे किती झालं रे, तर 3 न कमी करायला लागेल कशावरती, नवीन किंमत म्हणजे 11 होणार आहे आणि टक्क्यात पाहिजे गुणिले 100 होईल. मग प्रोसेस सेम बघा, हे किती होणार आहे 300/11. मग 300/11ला अपूर्णांकात हे होणार आहे. आता करू आपण त्याला पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्ट. मग पहिला भाग किती लागेल बघा, 11 2 22, 8 उरले 80 झाले आणि 11 7 77. 77 म्हटल्यानंतर 3 बाकी उरेल 11, म्हणजे 27.311 हे एक माझा आन्सर असणार आहे. ठीक आहे, आणि तिसरी व्हॅल्यू कुठली, तर ह्याला जर तुम्ही पॉईंटमध्ये कन्वर्ट केला तर मग 27 तरी आलतंच माझं बरोबर. 27 आल्यानंतर बाकी 3 उरले होते, 3चं 30 झालं. 30ला परत भाग लागेल 11 2 22चा, 22 उरल्यानंतर परत ते 8चा 80 होणार आणि 11 7 77. म्हणजे 3 पद्धतीनं तुम्ही आन्सर काढू शकता. याचं पहिलं अपूर्णांकात 300/11, पूर्णांकयुक्तमध्ये गेला तर 27.311 आणि पॉईंटमध्ये 27.27. मग या ज्या व्हॅल्यू आहेत बघा तुमच्या एक्झामनुसार चेंजेस होत राहतील. जर पोलीस भरती देत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पॉईंटमध्येच असणाऱ्या व्हॅल्यू दुसरी कुठली असू शकत नाही. पण स्टाफ सिलेक्शन किंवा बाकीच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने व्हॅल्यू दिल्या जाऊ शकतात. म्हणजे हा प्रॉब्लेम होऊ शकतो कधी माहिती आहे का, जर तुम्हाला कन्व्हर्जन जमत नसेल त्यावेळी. कारण एकतर उत्तर काढणार तुम्ही, सगळं प्रोसेस करणार आणि फक्त ऑप्शन पूर्णांकयुक्त असल्यामुळे तुमचा आन्सर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे सवय पाहिजे सगळ्या गोष्टींची तुम्हाला, की कन्व्हर्जन आलं तर कन्व्हर्जन पण जमता आलं पाहिजे. ठीक आहे, चलो आता बघा लास्ट एक्झाम्पल या काय टाईपचं आहे बघा. काय सांगितले, तर गव्हाच्या दरात 16.66% घट झाल्याने तो दर शेकडा कितीने वाढवावा जेणेकरून खर्चात बदल होणार नाही. म्हणजे इथं पण बघा जो दर आहे तो किती आहे 16.66 आहे. मग आपल्याला 16.66ची पण व्हॅल्यू आपली तोंडपाठ आहे, डायरेक्टली तुम्ही शिफ्ट करू शकतायसा. 16.66 जर बघितलं तुम्ही तर व्हॅल्यू किती असते ती 1/6 ही व्हॅल्यू आहे आपल्या अपूर्णांकामध्ये. मग पुढची प्रोसेस सेम काय, एक तर मूळ किंमत काढायला लागणार आहे गव्हाची आणि एक असणार आहे नवीन. मग छेद किती आहे रे 6 आहे. पण इथं बघा किंमत कमी केलेली आहे, इथं आता प्लस करायचं नाही कारण किंमत कमी केलेली आहे त्यामुळे अंश मायनस करायचा आहे. मग 6 मधनं 1 गेला किती राहिलं रे 5 राहिले. मग बघू शकतायसा किती रुपयानं वाढवली पाहिजे रे, तर दर 5 रुपये झालाय ना आता परत 6 रुपये केला पाहिजे. म्हणजे 1 रुपयानं वाढवायला लागणार आहे कोणापेक्षा, नवीन दरापेक्षा, म्हणजे 5 रुपये आणि टक्क्यात लागेल गुणिले 100 होणार. मग 1/5ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे किती असते रे, 1/5 म्हणजे 20%. हे माझं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. म्हणजेच काय, त्या गव्हाची जी काही किंमत आहे ती शेकडा 20%नं मला इथं वाढवावी लागणार आहे.
येस, पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. आत्ताचे जे एक्झाम्पल आहे, आत्ता आपण ज्या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले बघा, एखाद्या किमतीत वाढ केल्यानंतर ती किंमत आपल्याला परत कमी करायला लागत होती आणि त्या लेवलच्या पुढच्या लेवलचे जे एक्झाम्पल्स आहेत त्या टाईपच्या मधले पुढच्या लेवलचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्या स्क्रीनवरती आहेत. आणि बऱ्यापैकी या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत बघा, हे कन्सिडर आपल्या डिफिकल्ट लेवलमध्ये केले जातात, पण एकदम सोप्या टाईपचं एक्झाम्पल आहे. फक्त दिसायला आणि वाचल्यानंतर तुम्हाला खूप वेगळं वाटेल. एक्झाम्पल काय दिले बघू आपण बघा. तर गव्हाच्या किमतीमध्ये 15% घट झाल्याने एक गृहिणी 2720 रुपयेमध्ये 6 किलो गहू जास्त खरेदी करू शकते. तर गव्हाची प्रति किलो कमी झालेली किंमत किती? आणि या टाईपमध्ये खास करून तुम्ही ऑप्शन्स देखील बघू शकताय आणि ऑप्शन देण्याचं एकमेव रिझन आहे, जसं तुम्हाला आधी पण म्हटलं असेल मी, की ज्या एखादी टाईपमध्ये आपण ऑप्शनचा वापर करून एक्झाम्पल जर सोडवू शकत असेल तर त्या केसमध्ये देखील तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे जसं की हे जे एक्झाम्पल आहे हे दोन पद्धतीने सोडवलं जातं बघा. एक म्हणजे आपण लिगली प्रोसेस करायची आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, आणि दुसरा म्हटलं तर ऑप्शनचा देखील वापर तुम्ही या एक्झाम्पलमध्ये नक्की करू शकतायचा. मग आधी एक्झाम्पल नीट समजून घेऊ की करायचं काय आहे बघा. तर सुरुवातीचं जे वाक्य बघा, एका गव्हाची जी काही किंमत आहे ती 15% कमी झालेली आहे आणि आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये एवढंच वाक्य होतं आणि ती परत किंमत आपल्याला पुढे वाढवायची होती, पण इथं तसं नाही, पुढे डाटा पण अजून दिलेला आहे. मग त्यामुळे झालं काय, एक गृहिणी टोटल जो रुपये आहे बघा ते 2720 रुपये आणि त्या 2720 रुपये ती आता 6 किलो गहू जो आहे तो जास्त खरेदी करू शकत असेल, तर त्या गव्हाची जी काही प्रति किलो प्राईस जी कमी झालेली आहे ती प्राईस किती, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न आहे. मग इथं लक्षात ठेवा, जसं की आपलं एक जनरल क्वेश्चन किंवा जनरल स्टेटमेंट तुमच्या एक लक्षात ठेवायचं आहे. काय, एखाद्या वस्तूची ज्यावेळी किंमत कमी होते मग आपण काय करू शकतो रे, ती वस्तू आपण जास्त खरेदी करणार. म्हणजेच जसं की आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, गव्हाची किंमत कमी झाल्यामुळे ती गृहिणी काय करते रे, जास्त गहू खरेदी करू शकते. आणि ह्याच्या उलटं पण असते, एखादी किंमत जर वाढवली आपण तर त्याचा खप म्हणू शकतो किंवा त्याचं वाटप जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच काय, तर एखादी किंमत वाढते आणि एखादी किंमत कमी होते, याचा अर्थ काय रे, त्याला आपण व्यस्त प्रमाण म्हणत असतोय. म्हणजेच काय, या एक्झाम्पलसाठी तसं बघायला गेलं बघा तर दोन शब्द आपल्याला वापर करायचा आहे, तो म्हणजे किंमत आणि त्या वस्तूचा खप. ठीक आहे, ह्या दोन वस्तूंचा आपल्याला विचार करायचा आहे इथं. म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर खप वाढणार आहे आणि किंमत जर तुमची वाढवली तर तुमचा खप मात्र काय होणार आहे, कमी होणार. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात, एवढं लक्षात ठेवा. मग एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितले रे, किंमत जी आहे ती बघा 15% कमी केलेली आहे, बरोबर. मग 15%चा अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे, टेबलात जरी नसली तर करू शकतायचा, 15/100 होणार आहे. आणि 15/100ला बघा जर मी भाग घालवला तर 5 त्रिक 15 आणि 20/5 100, म्हणजे 15%च्या अपूर्णांकात किती येईल तुमचं, 3/20 येणार आहे. म्हणजेच काय, तर ह्या किमतीचा जर मूळ किंमत जी आहे, मूळ प्रति किलो म्हणू शकतो आपण गव्हाची, ती काय रे छेदातली मानत असतोय. जसं आपण पगाराचे एक्झाम्पल आत्ताच बघितले बघा या लेक्चर्समध्ये, त्या टाईपचाच रेफरन्स आहे इथं सगळा. ठीक आहे, 20ची नवीन प्राईस किती होईल रे, तर 17 रुपये होणार आहे, कारण घट केलेले. मग आधी जर 20 रुपये असेल तर 3 रुपये मायनस करणार आपण. सेम लॉजिक जे आत्तापर्यंत आपण वापर केलेला आहे त्याचा, ह्याच्या उलटा. म्हणजेच काय, खपाचं जे गुणोत्तर असणार आहे ते किती असेल रे बघा, तर 20/17 असणार आहे. किती असेल, 20मध्ये 17 असणार. मग ह्याचाच अर्थ काय झाला रे, तर किमतीचं गुणोत्तर आलं तुमचं 20/17 आणि खपाचं गुणोत्तर किती आलं रे, तर 17/20 आलं. ते मग याचाच अर्थ काय, मग इक्वेट करा. मग आता खालीचे इथं बघा, आधी तो 17 किलो गहू खरेदी करू शकत होता, आता किती करतोय, तर 20 किलो करतोय, बरोबर. मग इथं गुणोत्तरामध्ये किती वाढलं रे, तर 3 वाढलेलं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय कमी झाल्यामुळे तो 6 किलो एक्स्ट्रा खरेदी करतोय. मग गुणोत्तरामध्ये 3ची वाढ झालेली आहे, खरी किंमत आहे 6. मग ह्या 3ला जर 6 असेल तर एकाला किती झालं रे, 2 आलं. एकाला किती आलं, 2 आलं. मग एकाला 2 असेल तर आता किती गहू खरेदी करतोय रे, तो 20 करतोय ना सध्या. क्वांटिटी खपामध्ये जायचं आपल्याला, लक्षात ठेवा. मग एकाला 2 असेल तर 20ला किती मिळेल रे मला, तर 40 मिळणार आहे. एकाला 2 असेल तर 20ला 40. म्हणजेच काय, ती गृहिणी जी आहे ती सध्या लक्षात ठेवा 40 किलो गहू खरेदी करू शकते सध्याच्या स्टेजमध्ये. मग आपल्याला काय विचारले, तर प्रति किलो कमी झालेली किंमत. मग दर म्हणू शकतो आपण त्याला, दर जो आहे तो किती रुपये खर्च करते रे ती, आता 2720 रुपयेमध्ये तिनं थोडक्यात किती गहू खरेदी केला, तर हा 40 किलो गहू खरेदी केला, याचा अर्थ तो झाला. मग 2720ला जर मी 40 भागला तर प्रति किलो दरच मला मिळेल जो कमी झाला आहे तो. मग इथं बघा 0ला 0 कट होईल माझा आणि 4 सक्क 24, 3 उरेल 32 झाला आणि 4 आठे 32. म्हणजेच काय, ऑप्शनमध्ये बघा तुमचा तिसरा ऑप्शन जो आहे
सॉरी चौथा ऑप्शन हे आपला आन्सर असेल किती, तर प्रति किलो जो दर आहे तो 68 रुपये किलो असा पद्धतीने आपला आन्सर असेल. क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायचे या टाईपच्या एक्झाम्पलला, जर ते लिगली सोडवायचं असेल तर. ठीक आहे. परत एकदा बघायचे, रिपीट करू आपण काय काय. पहिला किमतीचं गुणोत्तर शोधायचं आहे. किमतीच्या उलटा तुमचा खप असेल. मग खप म्हणजेच किती किलो वाढले रे, तर 3 किलो वाढले गुणोत्तरामध्ये. मग ॲक्च्युअल आपल्याला काय सांगितले, तर 6 किलो एक्स्ट्रा खरेदी करू शकते. म्हणजेच ह्या 3ची किंमत 6 असेल, एकाला 2, तर आता किती किलो खरेदी करते, तर 20 म्हणजे आहे ते गुणोत्तरात 20. ॲक्च्युअल करेल 40 किलो प्रति किलो दर करायचा आहे. तर किंमत भागिले खप करू शकताय तुम्ही. तुम्हाला काय मिळेल फायनल आन्सर दर, जो की किती आहे, तर 68% हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर ही आहे ती लिगली प्रोसेस, ज्यांना आपण एक एक्झाम्पल सोडवले. आता बघू ऑप्शनचा वापर करून जर ऑप्शननं सोडवायचं असेल, समजा एवढं सगळं आपल्याला काय करायचं नाही आहे, तर काय करावं लागेल बघा. ऑप्शन जे म्हटलं तुम्हाला, पहिला आहे आपला 65 रुपये, 75 आहे, 70 आहे आणि 68 असे 4 ऑप्शन्स आपल्याला सांगितले. मग इथं तुम्हाला काय चेक करायचं आहे बघा. इथं किमतीचं गुणोत्तर आपण ऑलरेडी काढलेलं आहे. किती आले तिथे 20-17 आलेला आहे. म्हणजे काय, त्या गव्हाचा जो मूळ दर आहे तो 20 रुपये प्रति किलो असला पाहिजे आणि जो नवीन दर आहे जो की कमी होऊन आलेला आहे, मग त्या कमी दराची जी काही किंमत आहे ती किती झालेली आहे, तर 17 झालेली आहे गुणोत्तरामध्ये. मग आपल्याला माहिती आहे की दराच्या ज्या काही किमती असतात बघा, त्या पूर्ण व्हॅल्यू आल्या पाहिजे त्या, म्हणजे पॉईंटमध्ये माझं उत्तर गेलं नाही पाहिजे. मग याचाच अर्थ काय, जर कमी झालेला दर पाहिजे असेल मला, तर ती किती आहे व्हॅल्यू गुणोत्तरात 17 आहे. मग असा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ज्या ऑप्शनला ह्या 17ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग आधी प्रायोरिटी त्या ऑप्शनला द्यायची. मग असा जर ऑप्शन तुम्हाला एकच मिळत असेल तर तेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. दुसरे ऑप्शन कुठलेही चेक करत बसायचं नाही. कारण पहिला काय चेक करायचं, तर गुणोत्तर शोधायचं मूळ किमतीचं आणि नवीन किमतीचं. ते किती आले रे, 17 आले. मग ह्या 17 भाग जाणारी इथं बघू शकताय तुम्ही, एकच किंमत आहे कुठल्या रे, तर 68. 17 चौक 68 जात. याचाच अर्थ काय, तर त्या गव्हाची प्रति किलो कमी झालेली जो काय दर आहे, किंमत आहे, ती किती असायला पाहिजे, 68 रुपये हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर ही पण लक्षात ठेवा, स्मार्ट मेथड्स आहे. हे त्याच्यापेक्षा स्मार्टर काम तुम्ही करू शकता असा ऑप्शनचा वापर करून. कुठलंच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त पहिला ते चेक करायचं की ऑप्शन गुणोत्तर शोधा, मूळ किमतीचं आणि नवीन किमतीचं, आणि रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूने तुमच्या ऑप्शन्सला ज्याला भाग जातो ते तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल बघा. असे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत आणि या टाईपचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा SSC GDला खास करून आपल्याला विचारले जातात. पोलीस भरतीला क्वचित तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल त्या अशा ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे सोडवण्याचा जो अप्रोच आहे तो याच पद्धतीने करायचा आहे. ऑप्शन्स आहेत, ऑप्शनचा वापर देखील तुम्ही करू शकतायचा. बघा एक्झाम्पल काय आता आपल्याला सांगितले, तर तांदळाच्या किमतीत 25% घट झाल्याने एक व्यक्ती 2100 रुपयेमध्ये 7 किलो तांदूळ जास्त खरेदी करू शकतो. तर तांदळाचा प्रति किलो कमी झालेला दर किती. आता इथं पण बघा एक्झाम्पल सेम आहे, विचारलेला प्रश्न पण सेम आहे. काय, तर तांदळाची कमी झालेली किंमत शोधायची आहे आणि ऑप्शन्स देखील तुमच्या स्क्रीनवरती बघा काय काय आहेत. तर 65, 75, 80 आणि 85 रुपये अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. मग आता इथं तुम्हाला चेक करायचं आहे कमी झालेला दर शोधायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं. मग जो काही घट आहे बघा 25% घट आहे, 25%चं तुम्हाला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला रेंज शोधायची आहे की गुणोत्तराच्या ज्या किमतीच्या बाबतीतलं जे आहे ते. मग आधी आपण काय नेहमीच्या पद्धतीने सॉल्व करू प्रॉपर एक्झामनं आणि त्यानंतर मग ऑप्शनचा कसा रेफरन्स घ्यायचा आहे ते बघू. ठीक आहे. तर बघा दर जो आहे तो 25% आहे. 25%चं व्हॅल्यू तुमची तोंडपाठ असली पाहिजे, 1/4 असते हे किमतीच्या बाबतीमध्ये. मग यामधून मला किमतीचं गुणोत्तर येणार आहे. किंमत म्हणजे जर मूळ किंमत 4 रुपये असेल तर घट झालेली आहे, 1 वजा करतो आपण, 3 रुपये किंमत आली. ह्याच्या उलटं आपण काय म्हणणार आहे रे, तर खपाचं गुणोत्तर असते, म्हणजेच क्वांटिटी म्हणू शकता असं तुम्हाला. मग किती असणार आहे, 3/4. कारण इथं आता क्वांटिटी वाढणार आहे कारण किंमत कमी झालेली आहे. मग इथं ॲक्च्युअल किती कमी झाली ते बघा, सॉरी वाढलेलं आहे ते. मग प्रश्नात काय सांगितले रे, तर 7 किलो तांदूळ जास्त खरेदी करतोय तो. म्हणजेच काय, तर इथं गुणोत्तरामध्ये बघा किती खप वाढलेला आहे. तर गुणोत्तरात बघू शकता 1 वाढलेला आहे. म्हणजेच काय, त्या 1ची किंमत 7 किलो असणार आहे. मग एकाला 7 असेल तर कमी झालेली किंमत पाहिजे, त्यामुळे 4ची व्हॅल्यू शोधायला लागेल तुम्हाला. मग एकाला 7 असेल तर 7 चौक किती झालं रे, तर 28 किलो. मग 28चा अर्थ काय, तर ती जी व्यक्ती आहे सध्याच्या घडीला 28 किलो तांदूळ खरेदी करू शकते. आणि 28 किलो तांदूळ किती रुपयेमध्ये, तर टोटल 2100 रुपयेमध्ये खरेदी करते. मग याच्यातून आपल्याला नवीन दर मिळेल. टोटल 2100 रुपये खर्च केले, किती किलो तांदूळ आणला, तर 28 किलो तांदूळ आणला. मग भाग घालवा, फायनल आन्सर येईल आपल्याला. 7नं कटिंग होईल बघा हे सगळं. 7 त्रिक 21, 300 आणि हे होईल 7 चौक 28. मग 300/4
मग 4 भाग घालूया आपण त्याला, 4 7 28, 2 उरेल आणि 4 25, म्हणजेच काय तर तो जो तांदळाचा जो नवीन दर आहे, कमी झालेला जो काय दर आहे प्रति किलोचा, तो किती असायला पाहिजे रे 75 रुपये, हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग इथं आता जसं म्हणलं तुम्हाला, आता हे करायचं नाही, समजा एखाद्याला ऑप्शननं सोडवायचं आहे. ऑप्शन्स काय काय सांगितलेत बघा, तर 65 75 80 आणि 85. कुठले कुठले, पहिला 65 75 80 आणि 85. ठीक आहे. किमतीचा गुणोत्तर आपण ऑलरेडी काढून घेतले बघा, जे की किती होतं रे 4 होतं. म्हणजेच काय, आधी जर 4 रुपये असेल तर आता नवीन दर कमी झाल्यावर किती असायला पाहिजे, 3 रुपये असायला पाहिजे. मग जर मला प्रति किलो कमी झालेला दर विचारला असेल, जो की किती आला रे गुणोत्तरात 3 रुपये आलाय, मग असा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं या ठिकाणी ज्या ऑप्शनला 3 पूर्ण भाग जातो. मग इथं बघा 3ची कसोटी तुम्हाला पाठ असेल, अंकांच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. 65ची बघा 6 5 11 होते, नाही भाग जात. 7 5 12 भाग जातोय 3. 80चा तर काही संबंधच नाही, 8 5 13 होते. त्यामुळे इथं पण तुम्हाला एकच ऑप्शन मिळाला, जो की कुठला आहे ऑप्शन नंबर 2, हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. म्हणजेच काय तर कमी झालेला जो काही दर आहे तो किती असला पाहिजे रे 75 रुपये, हे आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट देखील अशा टाईपचं एक्झाम्पल आहे बघा. सेम आता तुम्हाला एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं असेल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि जसं तुम्हाला म्हटलं की कोणती पद्धत वापरताय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, उत्तर काढणं हे फार महत्त्वाचं आहे. ऑप्शनचा वापर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, तुमचा वेळ कमी वाचेल. आणि डायरेक्टली गुणोत्तरांना सोडवत असाल तरी काही एवढं कॅल्क्युलेशन आपलं फास्ट नाही होत, सॉरी जास्त वेळ काही जात नाही आहे तुमचा, थोडासा फक्त त्याच्यापेक्षाही कमी वेळ ऑप्शनवरून तुम्हाला लागेल तो. ठीक आहे. बघा एक्झाम्पल काय, कांद्याच्या किमतीत 8% वाढ झाल्यास एक व्यक्ती 2700 रुपयेमध्ये 4 किलो कांदे कमी खरेदी करते, तर कांद्याचा मूळ प्रति किलोचा दर किती. आता इथं बघा एक्झाम्पल टोटली उलटे केले. मागच्या एक्झाम्पलमध्ये प्राईज आपण काय रे कमी केली होती, इथं प्राईज वाढवलेले. मग जर प्राईज वाढवली असेल आणि त्याच पद्धतीने प्रश्न पण बदलला आहे, इथं आपल्याला मूळ किलोचा दर पाहिजे, म्हणजे सुरुवातीला प्रति किलोचा दर किती होता हे आपलं इथं प्रश्न आहे. ऑप्शन्स देखील तुम्हाला आहेत, काय काय आहेत बघा, 54 50 60 आणि 100 अशा ऑप्शन्स देखील आहेत. ठीक आहे. मग आता सेम तुम्हाला काही प्रोसेस वेगळी करायची नाही आहे, व्हिडिओ पॉज करा आणि ॲन्सर जे आहे ते कसं क्रॉस चेक करू शकता सर त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात 8% वाढ झालेले आहे, 8%चा द्या तुम्हाला अपूर्णांकात काढलं पाहिजे. ठीक आहे. बघा प्रोसेस इथं काय काय होईल, आता 8%चं आपल्याला माहिती आहे रे 8/100 करावं लागेल. 8/100 म्हणजेच 2/25, 4 2 8 आणि 25 2 50, या पद्धतीने आपलं कॅल्क्युलेशन होणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. मग आता इथं बघा 25 आणि 2 आलं, मग किमतीचं गुणोत्तर काढायचं आहे मला, पण इथं 8% काय सांगितलं रे वाढ झालेली आहे. 8% वाढ असेल तर अंश आपल्याला प्लस करायचं आहे, बरोबर. म्हणजेच काय होणार, जर आधी 25 रुपये किलो दर असेल तर 25 आणि 2 किती होणार आहे 27 रुपये नवीन दर असेल, प्लस 2 केलं की ह्याच्या उलटा खप असणार आहे किती 27 25. ठीक आहे. मग इथं बघा गुणोत्तरामध्ये किती किलो घट झाले रे, तर 2 किलो घट झाले. आधी 27 किलो आणत होतो, आता 25 किलो आणते, 2 न कमी झालं. ॲक्च्युअल प्रश्नामध्ये किती कमी झाले सांगितले, तर 4 किलो कांदे कमी खरेदी करू शकते. म्हणजे ह्या 2ची जी काही किंमत आहे ती 4 असेल. मग जर 2ला 4 असेल तर एकाला किती आला रे 2 आला. मग प्रश्न काय मला, तर मूळ किलोचा दर पाहिजे. लक्ष द्या, मूळ पाहिजे असेल तर तुम्हाला या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, इकडच्या व्हॅल्यू घ्यायच्या नाहीत. मग एकाला 2 असेल तर 27ला किती म्हणू शकतो रे, तर 57ला आलं 54. मग याचा अर्थ काय की आधी मी काय करू शकतोय, तर 54 किलो कांदे खरेदी करू शकत होतो, बरोबर. मग आपल्याला आता काय पाहिजे, मूळ दर पाहिजे. झालं, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या मला. मग आधी आता टोटल रुपये किती खर्च केलेत रे, तर 2700 रुपये खर्च केलेत मी. मग या 2700 रुपयेमध्ये मी किती किलो कांदे आणत होतो, तर 54 किलो आणत होतो. मग काय रक्कम भागिले क्वांटिटी आपल्याला करायची, आपल्याला दर मिळेल. मग बघा 9 कटिंग होते, 27 न जाते बघा, 27 1 27 आणि हे 27 2 54. मग 100/2 म्हणजेच किती आला रे, तर 500 नाही 50 रुपये हा असेल आपला मूळ दर, म्हणजे 50 रुपये प्रति किलो हा त्या कांद्याचा जुना भाव असणार आहे. क्लिअर आहे. या पद्धतीने तुम्हाला गुणोत्तरांना सोडवायचं आहे. ऑप्शनचा जो काही वापर करायचा बघा तो कसा होईल, आता ऑप्शन जे आहेत आपल्याला 54 50 60 आणि 100 अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. मग इथं तुम्हाला चेक करायचं आहे काय, किमतीच्या बाबतीत जसं म्हटलं बघा, आपल्याला पाहिजे मूळ दर. मग मूळ दर गुणोत्तरामध्ये किती आहे रे, तर 25 रुपये आणि 27 रुपये तर नवीन दर आहे, 8% वाढवून आलेला.
मग आधी गुणोत्तरात जर 25 असेल तर असा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ज्या ऑप्शनला 25 पूर्ण भाग जातोय. मग इथं बघा 25 दुनी 50 हा एक ऑप्शन मिळतोय तुम्हाला आणि इथं एक मिळतोय 25 चोक 100. म्हणजे आता ऑप्शनवर आला तर इथं बघा 2 ऑप्शन्स मिळाले. मग मागच्या एक्झाम्पल्समध्ये बघू शकता प्रत्येक वेळी आपल्याला एकच ऑप्शन उत्तर मिळालेलं. ज्यावेळी 2 ऑप्शन्स मिळतील तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू परत क्रॉस चेकिंग कराव्या लागतात. म्हणजेच काय, जर समजा 50 रुपये जर त्याचा मूळ दर असेल सुरुवातीचा तर ह्या 8% आता वाढवायचा आहे. मग 8% जर वाढवला तर ह्या 50चं तुम्हाला 8% काढावं लागेल आधी आणि त्यानुसार त्या किमती वाढवाव्या लागतात. मग हे क्रॉस चेकिंग करायला तुम्हाला त्या गोष्टी प्रॉपर जमल्या पाहिजे त्या. आणि क्रॉस चेकिंग म्हणजे काय, चेक करायचं आहे 2700 रुपयेमध्ये किती किलो तुम्ही तांदूळ आणू शकतायसा आणि नवीन दर पण काढायचा आणि त्यानुसार क्रॉस व्हेरीफाय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. मग ज्यावेळी ऑप्शनमध्ये इन केस जर तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळाले तर थोडंसं क्रिटिकल कंडिशन जे आहे तुमच्या वाढू शकतात. त्यामुळे पहिला तर ऑप्शनवरनं चेक करू शकता, काय हरकत नाही. जर एकच उत्तर मिळालं डायरेक्टली टिक करा आणि विषय सोडून द्या. पण जर 2 मिळाले तर लिगली तुम्ही ह्या गुणोत्तराच्या पद्धतीचा वापर करा. नाहीतर हे चेकिंग करायला मला सांगायचा प्रॉब्लेम नाही, पण विनाकारण लक्षात ठेवा तुमचा वेळ वाया जाणार आहे आणि वेळ वाया घालवणं हा अप्रोच आपला कधीच नसणार आहे. मग सुरुवातीला चेक करत जावा. जर ऑप्शनवरनं जर हे एक्झाम्पल सोडवायचं झालं या टाईपचे तर एकच ऑप्शन मिळत असेल तर उत्तर टिक करणे आणि पुढे जाणे. जर नसेल 2 ऑप्शन्स मिळाले जसे की इथं झाले 25 2 भाग जाणारे 2 संख्या आहेत म्हणजे 2 दर आले, क्रॉस चेकिंग करायला लागेल, सोडून द्या विषय. सरळ आपण काही लिगली या गुणोत्तराच्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकतायसा. ठीक आहे, चलो. आणि या टाईपचं एक शेवटचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यानंतर पुढील टाईपचे आपण एक्झाम्पल्स कंटिन्यू करायचे आहेत. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा. जसं तुम्हाला म्हटलं ऑप्शन्स देखील आहे तुमच्या स्क्रीनवरती. आधी चेक करा की एकच उत्तर येते का 2 ऑप्शन्स मिळतात तुम्हाला. जर एकच ऑप्शन मिळाला ऑब्व्हियसली 100% तुम्ही टिक करा आणि पुढे जावा. काही गुणोत्तराची पद्धत देखील अप्लाय करायची गरज नाही. मात्र जर 2 ऑप्शन्स मिळाले तर त्यावेळी क्रॉस चेकिंग करण्यापेक्षा सरळ तुम्ही गुणोत्तराच्या पद्धतीचा वापर करू शकता. ठीक आहे, बघा एक्झाम्पल. तर एक व्यक्ती गव्हाच्या किमतीमध्ये 4.1/4% घट झाल्याने तो 150 रुपयेमध्ये अर्धा किलो गहू अधिक खरेदी करू शकतो. तर गव्हाची मूळ किंमत प्रश्न काय, तर गव्हाची मूळ किंमत आणि कमी झालेली किंमत यांच्यामधील अंतर किती. आता इथं तर बघा ऑप्शनचा काय संबंधच नाही आहे कारण प्रश्नच बदललेला आहे इथं. म्हणजे काय, तर इथं तुम्हाला जे ऑप्शन्स जे काय आहेत ते कोणाचे तरी, तर त्या गव्हाची मूळ जो दर आहे सुरुवातीचा आणि नवीन दर यांच्यामधला डिफरन्स दिलेला आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल मी ऑप्शनवरून सोडवू शकत नाही. लक्षात ठेवा तुम्हाला गुणोत्तराचाच वापर करावा लागेल. आणि तिथं बघू शकताय दर पण वेगळ्या पद्धतीच्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. मग हे आधी तुम्हाला आधी अपूर्णांकात करून घेतलं पाहिजे. आणि सेम दर बघा ह्याच्या आधी देखील आपण सॉल्व केलेला आहे. या पद्धतीचं कन्वर्जन जे आहे ते म्हणजे दर किती आहे रे, तर 6.1/4 आणि हे टक्के अपूर्णांकात 6×24 आणि 1 25/4 होणार आहे. बरोबर, 25/4 आणि टक्क्याचा अर्थ जसं म्हणले तुम्हाला काय असतो, तर हे छेद 100 हे 100 इथे येणार आहे आणि 25 जर मी भाग घालवला तर ते जाईल 25×100. म्हणजेच ह्याचं जे कन्वर्जन आहे जे ऑलरेडी आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, जे की किती असायला पाहिजे रे, 1/16 हे असताना आहे तुमचा अपूर्णांकातल्या व्हॅल्यू. ठीक आहे, मग पुढं आता किमतीचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. आणि इथं काय सांगितले रे, तर किमतीमध्ये घट झाल्याने. म्हणजेच काय, जर आधी 16 रुपये दर असेल तर 16 - 1 करा 15 रुपये दर असणार आहे. बरोबर, आणि ह्याच्या उलटा काय म्हणणार आहे आपण, खपाचं गुणोत्तर असेल जे की किती असायला पाहिजे 15/16. मग बघा इथं गुणोत्तरामध्ये कितीची वाढ झाली रे, तर 1ची वाढ झालेली आहे. आणि मी किती किलो एक्स्ट्रा खरेदी करू शकतो आता, तर अर्धा किलो. मग अर्ध्या किलोची आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू किती असते रे, तर 0.5 असते. अर्ध्या किलोची 0.5 असते. माहिती इथं लक्षात ठेवा, आता किमती तुम्हाला दोन्ही काढायच्या द्या कारण आपल्याला दोन्ही किमतीतला फरक पाहिजे. मग एकाला जर 0.5 असेल तर मी आता तिथं बघा सांगितले 1500 रुपये टोटल खर्च करतोय. म्हणजे आधी इथल्या व्हॅल्यू तर काढून घेऊया. मग एकाला 0.5 आहे, 15ला किती होईल रे, 0.5चा अर्थ तुम्हाला माहिती असेल निम्मा असतं. मग 15च्या निम्मा किती होणार आहे, 7.5 रुपये आणि 16च्या निम्मा किती होणार आहे, 8 होणार आहे. म्हणजेच काय, तर आधी मी 7.5 किलो गहू खरेदी करत होतो, आता किती करतोय, 8 किलो करतोय. मग मूळ दर म्हणू शकतायसा. मग 150 रुपयेमध्ये किती किलो तांदूळात तरी मी गहू आहे तर 7.5 किलो आणत होतो आधी. आता पण 150 रुपये देतोय मी, पण या 150 रुपयेमध्ये किती आणतोय रे, तर 8 किलो गहू जो आहे ते मी खरेदी करू शकतोय. मग दर काढा, भागवा आपण प्रत्येकाला. किती होते बघा, हा शून्य काढला पॉईंट काढला तर वर 1 0 वाढणार आहे. 75ची दुप्पट होईल, किती होणार आहे, 1500. म्हणजेच काय, आधी जो आहे तो 20 रुपये दर होता माझा
आता किती आहे बघा, 8 कटिंग करा, 8 एके 8, किती उरले तर 7 उरले बघा, 7चं झालं 70, 70 म्हणल्यानंतर 8 8 64, 6 उरले, 8 7 56 आणि 8 पंचे 40. म्हणजेच काय तर आधी 20 रुपये एवढा दर होता, आता किती आहे रे 18.75 रुपये दर आहे. पाहिजे आपल्याला या दोघांमधला डिफरन्स. मग 18.75ला वरचं 25 दिलं तर हे 19 रुपये झालं. म्हणजेच काय तर 1.25 रुपये हा असेल माझा फायनल आन्सर. क्लिअर आहे. जे की बघा कुठलं आहे रे तर ऑप्शन 1 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर इथं बघा तुम्ही ऑप्शनचा मेथड इथं वापरू शकत नाही. याचं रिझन काय, कारण प्रश्न बदलला आहे ना, की आपल्याला मूळ दर विचारला आहे ना नवीन दर विचारला आहे. पाहिजे काय त्या दोन्ही दरातला डिफरन्स पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ही गुणोत्तराची पद्धतच या ठिकाणी काय करायला लागेल, अप्लाय करावी लागणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि आता एक आजच्या लेक्चरमधले लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. त्याचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि जसं तुम्हाला म्हणलं अशा देखील टाईपला बघा तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टकटच एक अप्लाय करायचं आहे. आधी प्रश्न समजून घेऊ की काय दिला आहे. नवीन टाईपचे क्वेश्चन्स आहेत बघा. प्रश्न काय तर वस्तूच्या किमतीत 30% वाढ झाल्याने वस्तूचा मूळ खप 20% कमी होतो, तर वस्तूच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल. म्हणजेच काय या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत बघा, जसं आत्ता जे आपण रिलेशन वापरलं काय तर किंमत आणि खप जे आहे ते एकमेकांच्या विरुद्ध असतात, तर त्याच रिलेटेड हे एक्झाम्पल आहे. पण विचारण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे सगळं जे आहे ते बघा टक्क्यात सांगितलेलं आहे तुम्हाला. मग जो की बघा दर जो आहे तो 20-30% वाढलेला आहे. मग आता ऑब्व्हियसली जर दर वाढला असेल तर खप तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे. मग तेच सांगितले तर वस्तूचा खप 20% कमी होतं. मग जर असं सगळं झालं असेल तर त्या वस्तूच्या उत्पन्नावर शेकडा कितीचा फरक पडणार आहे. मग त्यासाठी लक्षात ठेवा ह्याचं एक रिलेशन असते, त्याचं टायटल तुम्ही या टाईपच्या एक्झाम्पलचं टायटल देऊ शकता. असं तिथं डायरेक्टली हे लिहा तिथं त्याचा फॉर्म्युला जो आहे तो किंमत गुणिले खप बरोबर आपल्याला काय मिळत असतं लक्षात ठेवा, नेहमी उत्पन्न मिळत असतं. ठीक आहे. हेच टायटल टाकू शकता याचं या टाईपच्या एक्झाम्पलसाठी, जे तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. काय किंमत गुणिले खप बरोबर काय असतं रे, उत्पन्न असतं. मग यासाठी लक्षात ठेवा या टाईपच्या एक्झाम्पलला हा साधा सिंपल जो आहे तो तुम्हाला शॉर्टकट अप्लाय करायचा. ठीक आहे. प्लस मायनस XY प्लस मायनस Y परत प्लस मायनस XY छेद 100. ठीक आहे. हे नोट करून ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला आधी हे टायटल टाका आणि त्याच्या खाली हा फॉर्म्युला नोट करा. म्हणजे या टाईपच्या एक्झाम्पलला प्रत्येक एक्झाम्पलला आपल्याला या पद्धतीने काय इक्वेशन जे आहे ते सोडवायचं. म्हणजे काय प्लस मायनस X प्लस मायनस Y प्लस मायनस XY छेद 100. मग इथं बघू शकता असं दोन्ही ठिकाणी आपण प्लस आणि मायनस हे दोन्ही साईन वापरलेले आहेत. याचा अर्थ काय लक्षात ठेवा तर ते ठरवायचं कशावरती, बरं त्या व्हॅल्यूला प्लस कधी द्यायचं आणि मायनस कधी द्यायचं ते तर एक्झाम्पलवरती डिपेंड जाईल. जर समजा तिथं त्या किमतीमध्ये वाढ हा शब्द वापरला असेल, जसे की बघा किमतीला इथं वाढ शब्द वापरला आहे आणि इथं तुम्हाला नोट करायचं आहे एक्स म्हणजे हे जे एक्स म्हणजे काय असणार आहे ती किमतीमधील वाढ असेल. तुम्हाला एक्स म्हणजे काय असणार आहे किंमत आणि वाय काय असणार आहे माझा खप, आणि या खपातील वाढ किंवा घट या पद्धतीने तुम्हाला टाकायचे व्हॅल्यू. ठीक आहे. आणि जर तिथं वाढ शब्द असेल तर या चिन्हाला किंवा त्या संख्येला तुम्हाला प्लस साईन ठेवायचं आहे, आणि जर घट शब्द वापरला असेल तर त्या संख्येला तुम्हाला मायनस चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच काय जसं की बघा किंमत जी आहे ती 30% वाढलेली आहे. मग जर ते 30% वाढलं असेल तर ही व्हॅल्यू प्लसमध्येच राहिली पाहिजे, आणि प्लस साईन आपण तर काय कधी देत नाही, त्यामुळे हे 30 ॲज इट इज राहणार. खप काय सांगितले अरे 20% कमी झाला. कमी याचा अर्थ हे वाय म्हणजे जे आहे ते मायनसमध्ये गेलं पाहिजे, कमी झालं आहे ना खप. आणि ते एक लक्षात ठेवा दोन्हीपैकी ह्या 30 आणि 20 ह्या पहिल्या किमतीपैकी एक जरी व्हॅल्यू मायनसमध्ये आली तर ह्या दोघांच्या मध्ये गुणाकार जो आहे तो नेहमी मायनसमध्येच जाणार. कारण लक्षात ठेवा इथे XY लिहिले आपण, आणि XYचा अर्थ काय असतो रे तर गुणाकार आहे. मग जर एक किंमत आपल्याला माहीत असेल प्लस आणि मायनसचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते नेहमी बघा निगेटिव्हमध्येच असतं. त्यामुळे जर एक ही किंमत X आणि Y पैकी एक जरी निगेटिव्ह असेल तर हा गुणाकार नेहमी निगेटिव्ह येणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि पुढचं सेम 30 गुणिले 20 छेद 100 या पद्धतीने तुमचं इथं मान्य होणार आहे. वाढ शब्द असेल तर प्लस चिन्ह ठेवायचं आहे, मायनस किंवा घट हा शब्द असेल तर त्याला मायनस चिन्ह द्यायचं आहे. सिंपल ठेवा. ठीक आहे. आता सॉल्व करू. 30मधनं 20 गेले, किती राहिले रे 10 राहिले. आणि सोडवताना लक्षात ठेवा या दोन प्रकारे सोडवायचं तुम्हाला. हितली प्रोसेस एक वेगळी करायची आणि हितली प्रोसेस एक वेगळी करायची, दोघांना कंबाईन करायचं नाही. ठीक आहे. मग पहिला काय केलं 30मधनं 20 गेले 10 राहिलं, मायनस चिन्ह आहे असं हे 2 शून्य कट झाले बघा सगळे, 3 दुनी 6 आणि 10मधनं 6 गेले, किती राहिले तर 4% राहिले. आणि उत्तर जे आहे लक्षात ठेवा ते मांडत असताना नेहमी तुम्हाला
तेवढ्या टक्क्याने वाढ होईल का घट होईल हे देखील तुम्हाला काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. कारण प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल. मग शेकडा किंमत पण लिहायची आहे आणि तेवढ्या टक्क्यानं वाढेल उत्पन्न का कमी होईल ते पण लिहायचं आहे. आणि ते ठरवायचं कशावरती लक्षात ठेवा, हे जे तुमचं फायनल आन्सर आहे जर ते पॉझिटिव्हमध्ये आलं, पॉझिटिव्हमध्ये शब्द आला तर तुम्हाला त्याचा शब्द काय लिहायचा आहे 4% वाढ हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. ह्याच्या उलटं जर फायनल आन्सर तुमचं निगेटिव्हमध्ये आलं तर इथं तुम्हाला काय करायचं आहे घट हा शब्द लिहायचा आहे. कारण ऑप्शनमध्ये हे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला असणार आहेत. पहिला ऑप्शन असेल 4% घट आणि दुसरा पण ऑप्शन असू शकतो 4% वाढ. मग आपलं झालंय काय तर वाढ झालेली आहे लक्षात ठेवा. त्यामुळे असं प्रॉपर स्टेटमेंटमध्ये तुम्हाला आन्सर जे आहे ते काय करायचं तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं आहे. नुसतं 4% लिहून सोडायचं नाही लक्षात ठेवा. एक्झाम्पल फायनल आन्सर टिक करणार मग तुम्हाला गडबड होईल की यार वाढ लिहायचं का घट लिहायचं. कारण ते ठरवायचं कशावर, जसं म्हटलं जर उत्तर तुमचं पॉझिटिव्ह आलं तर तुम्हाला वाढ शब्द मेन्शन करायचा आहे आणि जर उत्तर तुमचं निगेटिव्हमध्ये आलं तर तुम्हाला तिथं घट हा शब्द तिथं काय करायचा आहे मेन्शन करायचा आहे. आणि लक्षात ठेवा या टाईपच्या एक्झाम्पलला हाच बेसिक फॉर्म्युला म्हणू शकता किंवा कन्सेप्ट म्हणू शकता. साधी सिंपल आहे. या पद्धतीने ह्या टाईपचे एक्झाम्पल काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. समजला असेल तर व्हिडिओ पॉज करून डायरेक्टली आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सिंपल लॉजिक आहे. वाढ शब्द असेल तर पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू कन्सिडर करा, घट शब्द असेल तर निगेटिव्हमध्ये कन्सिडर करायचं. ठीक आहे, बघा एक्झाम्पल. तर वस्तूच्या किमतीत 30% घट झाल्याने वस्तूचा खप 10% वाढतो, तर वस्तूवर होणाऱ्या एकूण खर्चामध्ये शेकडा कितीचा फरक पडेल. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आहे बघा. कधी कधी तिथं उत्पन्न पण शब्द वापरला जातो आणि कधी कधी खर्च देखील हा शब्द वापरला जातो. त्याच्यामुळे आपली सोडवण्याची प्रोसेस काहीही बदलणार नाही. फक्त घेणं देणं आपलं असेल सायन्सशी, प्लस आहे का मायनस आहे. आणि बघा किंमत जी आहे ती आता 30% कमी झालेली आहे. कमी झाली म्हणजे काय रे, एक्स कमी झाला म्हणजे मायनसमध्ये गेला तो. मग आता किंमत कमी झाली असेल तर खप ऑब्व्हियसली वाढायला पाहिजे. त्यामुळे जे वाय आहे ते म्हणजे 10 जो आहे तो प्लस झाला आहे, वाढला आहे, त्यामुळे ते प्लस आला. मग किंमत कमी झाल्या निगेटिव्हमध्ये गेली, खप वाढला प्लसमध्ये आला. जसं आता तुम्हाला म्हणलं एक जरी व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये गेली तर गुणाकार हा नेहमी तुमचा काय जाणार आहे तर निगेटिव्हमध्येच जाणार आहे. त्यामुळे वजा 30 × 10/100 असं होईल. मग पहिला हे सोडवा. -30 + 10 प्लस मायनस मायनस होतो, त्यामुळे -20 हे माझा आन्सर आहे. कारण चिन्ह आणि मोठ्या संख्येत येणार आहे. परत मायनस चिन्ह आहे असा, इथं पण बघा 2 शून्य सगळं कटिंग होते आणि हे होणार आहे काय -3 फक्त राहते. मग मायनस मायनस काय असतं रे, प्लस असतं, पण चिन्ह नेहमी मायनसच राहतं लक्षात ठेवा. हे आपण ऑलरेडी आपलं सगळं चिन्हांचा वापरमध्ये सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काय शंका असेल या बाबतीमध्ये की मायनसच का राहतं, या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लॅश कोर्समध्ये सुरुवातीचे लेक्चर्स बघा. बेसिक जे क्वेश्चन्स आहेत तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर मायनस मायनस प्लस होणार आहे आणि 20 आणि 3 किती रे तर 23, म्हणजेच -23. जसं आत्ता तुम्हाला म्हटलं मायनसचा अर्थ काय तर फायनल आन्सर तुम्हाला काय टिक करायचं आहे 23%ने काय होणार लक्षात ठेवा. तुमचा जो खर्च आहे तो काय होणार आहे 23%ने कमी होणार किंवा घट होणार आहे. रिझन काय की उत्तर जे आहे ते तुमचं मायनसमध्ये आलेलं आहे आणि ह्या मायनसचा अर्थ असा नाही की ते फक्त घट का वाढ या शब्दाशी निगडीत आहे, त्याच्याशी फक्त त्याचा वापर करून घ्यायचा. त्यामुळे फायनल आन्सर तुमचं काय असायला पाहिजे 23%ने घट हे आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय तर एका सिनेमा तिकिटाच्या दरात 25% घट झाल्याने तिकिटांचा खप 15%ने वाढतो, तर सिनेमाच्या उत्पन्नावर शेकडा कितीचा फरक पडेल. सेम एक्झाम्पल. किंमत घट झालेली आहे निगेटिव्हमध्ये जाणार, खप वाढला असेल तो पॉझिटिव्हमध्ये जाणार आहे. ठीक आहे, मग बघा किंमत 25%ने कमी केलेली आहे. कमी याचा अर्थ हे -25 होणार आहे. खप वाढला आहे प्लसमध्ये जाईल, किती झाला रे तर 15%ने वाढलेलं आहे. आणि एक जरी मायनस याचा अर्थ गुणाकार पण मायनस जाणार. मग किती होईल बघा इथं तर 25 × 15/100. मग आधी हे सोडवा जसं आत्ता सोडवलं आपण. प्लस मायनस मायनस होतो, चिन्ह मोठ्या संख्येचं राहते. 25मधनं 15 गेले 10 राहिलं आणि हे मायनस ॲज इट इज. 25ने इथं कटिंग करू आपण बघा. हे 25 चौक 100 जाईल. 4ने ह्याला भाग घालवला पाहिजे. 4 त्रिक 12, 12तनं परत 3 उरलं 30 झालं. पॉईंट या घ्यायला लागेल 30ला 4 7 28, 2 4 5 20, म्हणजे किती होणार किती आलं रे इथं तर 3.75. आता सारखंच मायनस मायनस प्लस होणार आहे, बेरीज होईल पण साईन मायनसच. मग 10 आणि 3 13.75 हे माझं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार. पण हे फायनल नाही, ह्याला कन्वर्ट करायचं आहे. काय लिहू शकतो मी ह्याला
तर मायनस चिन्हाचा अर्थ 13.75% जे उत्पन्न आहे ते काय होईल रे तुमचं कमी होणार आहे किंवा 13.75% घट हे आपलं काय असेल इथं फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे, या टाईपचे एक्झाम्पल्स जे आहेत तेच तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आणि आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्यासाठी सेम जसं म्हणलं आणि याच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आणि सेम फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे, काहीही वेगळं करायचं आहे. एकदम साधे सिंपल कन्सेप्ट आहे. तर बघा प्रश्न काय सांगितला आहे, वस्तूच्या किमतीत 10% घट झाल्याने वस्तूच्या खपात 60% वाढ होते, तर वस्तूच्या उत्पन्नावर शेकडा कितीचा फरक पडेल. मग आता इथं जे एक्झाम्पल आहे तुम्हाला जसं म्हणलं चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा, काही वेगळं ॲक्च्युली करायचंच नाही आहे तुम्हाला. जसं म्हटलं आता किमतीत बघा घट झालेली आहे, घट याचा अर्थ किंमत जी आहे ती मायनसमध्ये जाईल, -10 हे मायनस गेला असेल तर खप वाढला असणार आहे, जो की कितीनं रे 60% वाढलेला आहे. मग हे मायनस आहे हे पण मायनस होईल म्हणजेच, आणि हे किती होईल तर 10 × 60/100. मग आधी ह्या दोघांना सोडूया. -10 + 60 प्लस मायनस मायनस वजाबाकी होणार आहे, 60मधनं 10 गेले 50 आलं, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसच आला, मायनस दोन्ही शून्य कट होतील बघा, आणि हे होणार आहे 6 × 6. मग 50मधनं 6 गेले किती राहतात रे तर 44. मग फायनल आन्सर काय म्हणू शकतो मी, 44% जे उत्पन्न आहे वस्तूचं ते किती काय होईल वाढेल इथं, कारण फायनल आन्सर आपलं कशात आले ते प्लसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे फायनल स्टेटमेंट तुमचं काय असलं पाहिजे उत्तराचं 44% वाढ हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो तर लक्षात ठेवा अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे कधी कधी तुम्हाला एक्स वाय विचारला जाईल, दोन्ही किमती पण दिल्या जातात आणि तिसरी किंमत जी आहे ती देखील कधी कधी तुम्हाला सोडवायला सांगितली जाईल. त्यामुळे त्या प्रत्येक एक्झाम्पलला याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता टॅकल करू शकता. फक्त चिन्हाचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. वाढ असेल तर प्लस करायचं आहे, मायनस असेल तर तुम्हाला तिथं घट हा शब्द तिथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिला जाईल. क्लिअर आहे. चला तर मग अशा पद्धतीनं आजचा सेशन जो आहे तो इथंच आपण राऊंडअप करायचा आहे. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक जी आहे ती शेअर नक्की करा. आणि लक्षात ठेवा जे बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे आता जेवढे आपण एक्झाम्पल बघितले जे उत्पन्नाचं असेल किंवा एका व्यक्तीचा पगार वगैरे जे आहे, बरेच विद्यार्थी अजून देखील या एक्झाम्पल्सना 100ने टॅकल करतात. पण जर तो दर पॉईंटमध्ये आला तर मात्र विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन करणं फार अवघड जातं. त्यामुळे तुम्हाला जे आता तुमचं जे काम आहे ते काय असलं पाहिजे की एक्झाम्पलची जी काय सोडवण्याची जी प्रोसेस आहे ती अपूर्णांकाचाच वापर करून तुम्हाला जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते तुम्ही सॉल्व त्याच वेळी करू शकतायसा ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीच्या मेथडचा तुमच्या रिव्हिजनमध्ये वापर करशील. त्यामुळे तुमचं आता एकमेव काम राहिलं आहे रिव्हिजन करणं, आणि ती रिव्हिजन जी आहे ती याच पद्धतीचा वापर करून तुमची 100% झाली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कधीही कुठलाही कशा पद्धतीचाही प्रॉब्लेम अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये येऊ नये. क्लिअर आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.